विद्यार्थी सरपण आणण्याकरता गेले. हे तुम्ही संस्थेवर आहात ना राजे हो. बघा विद्यार्थी दशा काय असते, ऐका. 3 विद्यार्थी संध्याकाळच्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारच्या आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळच्या 3 टायमाचा महाराज स्वयंपाक करण्यासाठी सरपण आणण्याकरता 3 विद्यार्थी गेले. त्याच्यातला एक विद्यार्थी तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात येतो एक विद्यार्थी. कृष्ण वंदे जगद्गुरु. एक विद्यार्थी. दुसरा विद्यार्थी आहे द्वापार युगातला 1 नंबरचा वारकरी. त्याचं नाव आहे सुदामदेव. आणि तिसरा विद्यार्थी आहे चंद्रसेन. जे 27 विद्यार्थी होते का 23 विद्यार्थी होते का सांदीपनींच्या आश्रमावर, त्याच्यापैकी एक चंद्रसेन होता. एक चंद्रसेन. आई साहेबांनी शिक्षण महर्षी बापू, शिक्षण महर्षी हे 10, 15, 20 कॉलेजवाले नाही. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला एकच शिक्षण महर्षी, महर्षी सांदीपनी. भाविकाची आवडी देवा. भाविक कोणाला म्हणायचंय? पहिलं जड गेलं असेल तुम्हाला थोडंसं सोप्यात सांगतो. सोप्यात सांगतो, जास्त अडचणीत हात घालीत नाही मी, पण इचू निघत असते. हे 3 जण सरपण आणण्याकरता गेले. महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीने सांगितलं, कन्हैया, जी आई साहेब जी 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 बाळा, आज दुपारच्या स्वयंपाकापुरतं सरपण आपल्याकडे आहे. दिवस पावसाळ्याचे होते, पण आज संध्याकाळ, उद्या दुपार आणि उद्या संध्याकाळ ह्या 3 टायमाचं सरपण आणण्याकरता तुम्हाला 3घांना जावं लागते. 3 मुळ्या घेऊन या. पंढरपुरातला मालक विद्यार्थी दशेमध्ये सरपण आणायला जात होता. विद्यार्थी दशेत किमान तुम्ही झोप जाळून गाथा तरी वाची जा. नका सरपण आणायला जाऊ. आता कोण्याच विद्यार्थ्याला सरपण आणायची गरज नसेल, नाही बरं? तू काहीच नाही, ती वेळ नाही आता तुमच्याकडे. तुम्ही गाथा निष्ठेने वाची जा. देव तुमचं चांगलं करेल. अरे विद्यार्थी जीवनात निष्ठेनं राहिल्याची ताकद आहे. निष्ठेनं राहिल्याची ताकद आहे. चला 3 जण निघाले. देवाला आवड्याव किती मोठं करतो हरिश्चंद्र दादा. पहा देव. देवावर सरपण आणायची भारी आली की सुदाम देवानं रडायचं. कन्हैया, तू दही, दूध, तूप, लोणी खाल्लेलं आहेस रे. तुझे हात कोमल आहेत कन्हैया. मला असं वाटतं आईसाहेबांनी तुला सांगत जाऊ नये. देवान काय म्हणावं? सुदामा, अरे माझे आईसाहेब किती गोड आहेत. मला सरपणाची बारी दुसऱ्यासोबत देत नाहीत, तुझ्यासोबत देतात. सुदाम देवानं कधीच देवाला सरपण मोडू दिलं नाही. राजसस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. इतका सुंदर देव, हात किती गोड असतील त्याचे. नाही मोडू दिलं कधीच. निघाले. आज समोर सप्ताहाचं गेट आहे, तिथपर्यंत हे 3 जण पोचले. 2 जण चंद्रसेन आणि कृष्ण परमात्मा. आणि तेवढ्यात एक महाराज आले आश्रमावर. भिक्षाम देहि मा. भात शिजत घातलेला होता. आणि त्या महाराजांना कांती भिक्षा आवडत नव्हती. भिक्षेचे प्रकार 9. त्याच्यातल्या 2 भिक्षा सांगतो. एक कोरडी आणि कांती. कांती भिक्षेला वारकरी संप्रदायात श्रीगुरु समर्थ सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये कांती भिक्षेला मधुकरी हे नाव प्राप्त झालं. मधुकरी, कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ. तोडकर महाराज, शिजलेली पदार्थ कांती भिक्षा. यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांना भरत बॉ कोरडा शिधा असतो. जलास्पर्शा भय व्याप्तियाम जठरानुरो तृप्तावसहा नैव पारणी जायते. पारणी म्हणजे हात. ज्या वस्तूला पाणी लागले ती वस्तू यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी स्वीकारित नसतात. अशी भिक्षा. आता येणारा महात्मा कांती भिक्षा घेणारा नव्हता आणि कोरडे वस्तूच नव्हती ना, द्यायचं काय? महाराज शिक्षण महर्षाची पत्नी होती, जिच्याकडे पंढरपुरातला मालक शिकायला होता. ती सामान्य बाई असेल का? विटेवरचा मालक तिच्या हातानं 2 टायमाच्या भाकरी खात होता. ती सामान्य? काय अधिकार असेल त्या माऊलीचा? भाविकाची आवडी सांगते. आणि मग गुरुवर्य
आपल्याला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, माफ करा जी. महाराज इतका रागीट महाराज, सतीश बुवा 5 रागीट महाराजापैकी एक, त्या महाराजाचं नाव दुर्वास. हे तुमच्या मायासारखी फिनफिनी रागीट नाही. मग पत्रिका नावच पदवी कस काय चुकली, मग ती टाकलीच काऊन नाही. अरे काय सुंबळ्यान, काय त्या पदव्यान, काय येडपटपणा. तो काय दिमाग दाखवायचा इथे दाखणं माईकवर का पत्रिकेवच काय. अरे ह्या पदव्या टेबला खालून खुर्ची दिल्यावर कोणाला भेटत येता. त्या टेबला खालून सुटकेस खुर्चीत म्हणलं मी, कोणाला भेटत येत, यटगळायला भेटायला त्या पदव्या. विठाला ते पत्रिका छापणार कदरली, ते बसनत ना त्या पदव्या तितक्या, बसत ना तितक्या, त्या बसत न. हो मगाशी एक जणाचा फोन आला, त्यानं 14 पदव्या सांगितल्या. माझ्या कानातली किडी मेली. आणि काम आणि काय तारीख घ्यायची, मग इतक्या पदव्या काय सांगायला, का माझ्या घरी पोरगी द्यायची का मही त्याला करायची, काय गरजच नाही इतक्या कुठं नाही. तारीख घ्यायची. पण ते आहे का नाही, तुम्ही होते ना ऐकायला बाबा, काय लोक सांगतील बाबा बाबा बाबा, हे फुकट कळण शेंडी वळवळ, हे नाद असतील लोकांना. चला 5 रागीट महात्मे, शीघ्र कोपी म्हणायचं पुराणाच्या भाषेत. दुर्वास महाराज, दुर्वासानं पापण्या खाली केल्या आणि सांदीपनींच्या पत्नीनं नमस्कार केला. अधिकारी मायवली होती ती. हा देवाला भाकरी घालीत होती. साधी होती का महाराज ती, देवाला भाकरी घालायची. पण दुर्वास निघल्याच्या नंतर पाठीमागून सुदामदेव निघाले. आवाज दिला, सुदाम जी आई साहेब. मधात गेल्या माझ्या पश्चात बसतीत इतके हरभरे एका कपड्यात बांधले आणि ते सुदामदेवाला देऊन टाकले. सांगितलं, बाळा चंद्रसेन, तू आणि कन्हैया 3 जण हे हरभरे खाऊन टाका. इतकेच हरभरे, म्हणजे एक चिमुटी एकाला येणार, पण 3 जणांनी खा. गुरुमातेचा संदेश. चंद्रसेन आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या गेट पर्यंत, हे अजयच्या स्टँडच्या पलीकडं सुदामदेव आणि त्यांच्या थोडस पुढे दुर्वास होते. आणि सुदामदेवानं दुर्वासाला ओलांडलं नव्हतं, ओलांडायला पाहिजे, हे घरानं होतच नव्हतं. पण सुदामदेवाला ओलांडून माझा सखा पुढे गेलाय, तळमळ होती हो, देवाईशी लय आवड होती. माझा सखा पुढे गेलाय म्हणून पावलं उचलले स्वामीजी आणि कमरेला खोसलेलं गथुडं दुर्वासानं पाहिलं. हे जी मुद्रा, हे मान खाली घातली. जी काय कमरेला? आईसाहेबांनी हरभरे दिलेत. आईसाहेबांनी हरभरे दिलेत, हरभरे दिलेत, हरभरे. ठीक आहे, मला नाही दिले रे. हरभऱ्याला कुठं पाणी होतं, कोरडे होते ना, मला नाही दिले रे. मी देऊ का? सोडी कमरेची पुरचुंडी फडक्यात बांधलेली, मी देऊ का तुम्हाला? अरे दुसऱ्याचं खाणारा मी नाही. काय वाक्य असतात महाराजा लोकांचे. तुम्हा 3घांना दिले ना शत्रुघ्न, हे मला नाही खायचं. पण लक्षात ठेवा बेट्यांनो, मला टाळून तुम्हाला दिले. पुढे सांगतो काय झालं तर. एकट्यानं ऐकलं तो दुर्वासाचं वाक्य, एकट्यानं ऐकलं दादा, एकट्यानं ऐकलं. एका झाडावर चढले, त्या झाडाची एक फांदी वाळलेली होती आणि वाळलेली फांदी कडा 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 मोडून खाली एकट्या सुदामदेवानं टाकली. चंद्रसेनाचा जरा अशक्तपणा होता, मी नाही सांगत. हा डोंगरोजी महाराज सांगायचे, चंद्रसेन भागवतातलं नाविन्यपूर्ण रत्न, धारूरकर शास्त्री, चक्रांकित महाराज, श्री गुरु रामचंद्रजी डोंगरोजी महाराज सांगायचे, चंद्रसेन तब्येतीने वीक होता. चंद्रसेनाचे आई वडील वारले होते, अनाथ लेकरू होतं आणि दुर्वास जात असताना झाडाच्या बुंथ्यापाशी रडत बसलं होतं. काय आई बाबा गेलेत, चल माझ्या आश्रमावर. वीक झालेलं शरीर होतं. पण सुदामदेवानं लक्षात घेतलं, एका साधूचा मुलगा आहे, आई वडील मृत्यू पावलेत, म्हणून तूही सरपण नको मोडी जाऊ. जगाचा बाप कोमल आहे, जगातलं कोणतंही फुलाची पाकळी पंढरपुरातल्या मालकाच्या गालाला लावा, पाकळी लाजून खाली पडन, इतका सुंदर येतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा.
किंवा रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार. पंढरपुरीचा नीळा रूप पाहता लोचनी हो, अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्नकिळ फाकती प्रभा कानडावो, विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी लावेदू, पाहिलिया वेध लावी पैसे जीवी जडोनी. काय ताकद महाराज. कोटी ब्रह्महत्या सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या, इतकी त्या रूपात ताकद आहे. आणि एवढा सुकुमार देव, त्याला कसं सरपण एकट्या सुदाम देवानं मोडायचं. काबाड कष्ट करणारा महात्मा, ब्राह्मणाच्या कुळातला साधू. हो, 3 मुळे इतकं सरपण खाली टाकलं. खाली उतरायचं बापू, पाऊस सुरू झाला. झाडाची एकच फांदी वाळलेली सतीश बुवा, सगळ्या फांद्या गर्दाबाज, एका खाली एक फांद्या खाली 3 जण लपल्या गेले. धो धो पाऊस आला. 10-5 मिनिटाच्या नंतर पाऊस उघडला. खाली पाणी वाहत होत. आवाज दिला का सुदाम, कन्हैया सरपंच सगळं पाण्यात भिजले, खाली चिखले, बसायला जागा नाही. अर्धासा घंटा वरीच बसू, पाणी वाहत गेल्यावर काड्या कोरड्या होत्या, मग येचू. वरी बसले. महाराज वरी बसायची इच्छा नव्हती हो. कारण सांगतो तुम्हाला, भाविक कोणाला म्हणतात. वरच्या फांदीवर सुदामदेव आहेत, त्याच्या खालच्या फांदीवर चंद्रसेन आहे, आणि सगळ्यात खालच्या फांदीवर पंढरपुरातला मालक आहे. आणि सुदामदेवानं गुरुमातेनं दिलेल्या हरभऱ्याची पुरचुंडी कमरेची काढून हातात घेतली. कमरेची काढून हातात घेतली. महाराज पुराणात कधीच सांगायचं नाही बरं का हरभऱ्यामुळे दारिद्र्य आलं. लोक येड्यात काढतील आपल्याला. सुख सांगतात राजा परीक्षिते, आणि काय सुदामदेवानं एकट्यानंच हरभरे खाल्ले बरं का. आणि मग देवाला राग आला बरं का, आणि देवानं शाप दिला, सुदामा तू भिकारी होशील. सुंबळ्या वाचून सांग जाय, मरतेन तुया पुढचे माणसं. आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी. आपल्या संप्रदायात आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप असते. हा महाराज, एकट्यानं हरभरे खाल्ले याच्या करता दारिद्र्य नाही. त्याचा खरा भाव पा काय. तुम्हाला वाटतंय ज्या देवाला सुदामदेव सरपण मोडू देत नाहीत, ते सुदामदेव भिकारचोट असतील. अहो असू द्या गरिबी, पण हृदयानं श्रीमंत महात्मा होता सुदामदेव. हृदयानं श्रीमंत, हृदयानं श्रीमंत. ठराविक वारकऱ्यांची यादी पहा पुराणातली. जगातला पहिला वारकरी ज्याची सोन्याची समाधी, गंधमादन. भद्रा मारुतीच्या सोबतचा महात्मा गंधमादन. जगातली पहिली कृतात्रेतायुगातली समाधी कोणाची असेल तर वारकऱ्याची, तो गंधमादन. फार अलौकिक लोक होते महाराज, फार अलौकिक. हा फक्त काय झालंय, आपलं तोंड पुरत नाही म्हणून अंगूर आंबट आहेत. आपल्याला कटाळा चांगलं वाचवायचा, ही शोकांतिक आहे. मी तर नेहमी सांगत असतो, तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील, आणि तुम्ही जितके गाफील राहताल का तितके आम्ही तुम्हाला भुका लावूनच जाऊ. तुम्ही अभ्यास व्हा की तुमच्या पुढे कीर्तन करत असताना आमचा कष्टवाला व्हा घामानं. इतके विद्वान पाहिजे, इतके विद्वान पाहिजे. तुम्ही गाफील. आणि याचं सांगू का तुम्हाला, चुकीच्या माणसाला स्वीकारल्याच्या नंतर याचा अर्ध पाप तुम्हाला पण असते. तुम्हाला वाटतं का हा जाऊ द्या ज्याची त्याच्या संग, असं नसतं सुंबळ्या. केले पाप झाले क्या बात आहे. दोघायला पाप येते. सुदामदेवानं त्या हरभऱ्याकडे पाहून 10-15 मिनिटं रडत होते.
सुदामदेवाने विचार केला, ही हरभरे जर जमिनीवर टाकली आणि किड्या मुंग्यानं खाल्ले तर त्यांचं आयुष्यात बदल आहे. ही हरभरे एखाद्या वानरानं खाल्ले तर त्याच्या जीवनात बदल आहे. ही हरभरे जर पाण्यात टाकली, समुद्रात गेली, जलचरानं खाल्ली नंदुबा तर त्यांच्या जीवनात बदल आहे. ही हरभरे एखाद्या वाटसरूनं खाल्ली तर त्याच्या जीवनात बदल आहे. पण हे हरभरे खालच्या दोघांनी खाता कामा नये. एकट्यानं हरभरे खाऊन टाकले. एकट्यानं. खालचं फार चतुर आहे. देव चतुर, देव चतुर. चतुर आहे महाराज, त्याच्यासारखा चतुरच कोणी नाही. चतुरा तो शिरोमणी. कितीतरी महाराज चतुरच नाही. एक जण म्हणला तालुक्यात माझ्यासारखा चालू कोणीच नाही. पठ्यासारखा चालू तालुक्यात कोणी नाही. मी म्हणलं चालू, तू यासारख्या चालूला जनजन्माला घातले, त्यो किती चालू, ते किती चालू याचा विचार कर ना तू. का तूच म्हणतो मी तालुक्यात चालू, मी तालुक्यात चालू. माझ्यासारखा गुंडच कोणी नाही. अरे ज्यानं रावणाला आपटू आपटू हाणले, त्यो किती नंबरचा गुंड. त्याच्या कुठे बरोबरी होत असते देवाची. देव देव आहे महाराज. ते त्याच्या कशाचीच बरोबरी करू नका. त्याचं फक्त गुण घेत जा. इतकंच मोठं काम करा, त्याची नाही बरोबरी करायची. खालून आवाज दिला, सुदाम जी कनया काय वाचते रे. सितो जायते नाहम दंत पंगती आसू. शीत म्हणजे थंडी आणि दंत पंगती म्हणजे दात. अति थंडी वाढल्यामुळं माझे दात कडकड वाजतात. इतका पुरावा आहे फक्त, बरं का, 1.5 श्लोकाचा. हा एवढाच पुरावा. चंद्रसेनाने विचारलं, माझ्याकडे कमरेला बांधलेला एक छोटासा शेला आहे, तुझ्या डोक्याला बांधायला देऊ का. सुदामदेवानं सांगितलं, चंद्रसेन माझ्यापेक्षा तू अशक्त आहेस. तुला बाहेरचं वातावरण सहन करण्याची क्षमता नाही. तो छोटासा पंचा तुझ्या कानाला बांध. दया आहे, दया आहे. खालच्यानं पुन्हा विचारलं पंढरीतल्या मालकानं, काय वाचतंय. सितोदंत पंगती हा. थंडीनं माझे दात वाजतेत, माझे दात वाजतेत. एवढं सांगितलं. सगळे खाणं झाल्याच्या नंतर सुदामदेवानं सांगितलं, चला सरपण कोरडं झाले. मगाच झालत. सरपणाच्या 3 मोळ्या बांधल्या, तिघांच्या डोक्यावर घेतल्या. चंद्रसेन पुढे, पाठीमाग सुदामदेव आहेत आणि या दोघांच्या पाठीमाग देव आहेत. असं कधीच होत नव्हतं. पण हे मुगडान माग राहिले. सुदामदेव देवाला कधीच मागत होत नव्हते. हा, देवाला मदत घेत होते. पण आज भगवान म्हणले तू पुढे चाल, कारण देवाला बोलायचं होतं याला. एका ठिकाणी भगवंतानं पाठीला असं खुणवलं आणि सांगितलं, सुदाम त्रास होतो रे. देवा माझ्या डोक्यावर 2 मोळ्या देतोस का. नाही नाही, आईसाहेब मला बोलत्याल, आपण थोडा वेळ विश्रांती करू. विश्रांतीचं नाटक होतं. ऐका पुढे ऐका, भाविक कोणाला म्हणतात. आणि त्या 3 मोळ्या एका झाडाखाली ठेवल्या, थोडंसं बसले आणि भगवंतानं चंद्रसेनाला सांगितलं, चंद्रसेन थोडासा आराम कर, आम्ही पुन्हा काही बघतोच, उद्यासाठी परवासाठी सरपण बघतो. पहा किती नाटक आहे. आणि सुदाम देवाला बाजूला घेतलं आणि देवानं सांगितलं, सुदाम तुला शोभते का रे. अरे तुला मित्र ही गोष्ट काही कळती का रे. तुला काही गरिबाविषयी अस्मिता आहे का रे. अरे मी दही दूध तूप खाऊन मठ्ठ झालेला व्यक्ती आहे. मी समर्थाचा आहे आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे ना. तो का भिकारी तोडाचे. षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. पण चंद्रसेनाचे मायबाप वारलेत रे. तर त्याच्या वाट्याचे हरभरे का खाल्लेस. सुदामदेवाच्या डोळ्याला पाणी आलं. भगवंतानं सांगितलं, मला माहित होतं कधी बी चुकलं की तू रडूनच जिरितोस. कधी बी चुकलं की तू रडून जिरितोस. सुदामदेवानं सांगितलं, कन्या आजचा माझा रडण्याचा भाव जिरवण्याचा नाही. मला सांगूच नको, हे पहिल्यापासून तुझे, पहिल्यापासून तुझे. आपण सोबत जेवायला बसल्याच्या नंतर मी कधी बी माझ्या भातातला 5% भात मी तुला टाकीत होतो. इतकं मी तुझ्यावर प्रेम केलं. जाऊ दे रे मला. अरे ज्याचे मायबाप मेलेत त्याचे हरभरे तू खातोस, तुला काही वाटतंय का. भगवंतानं सांगितलं, कन्या याचा पुरामतीत अर्थ सांगतो, थोडंसं बाजूला सर. अरे दुनियात गेलं तरी तुझं तेच आहे. मला भूक लागली होती, सहन होईनं गेलं, पोटात कावळे पेटले होते आणि याच्याकरता हरभरे खाली. काय सांगशील दुसरं तू. ऐक ना कन्या, ठेव ना रे माझ्यावर विश्वास. ठेव ना. बरं चाल. थोडं दूर नेलं. देवानं सांगितलं, दूर कशाला. ही गोष्ट चंद्रसेनाला कळू द्यायची नाही. चंद्रसेनाला कळाली तर ती गुरुमातेला सांगेल, गुरुवर्य सांदीपनींना सांगेल, माझे गुरुवर्य माझी गुरुमाता रात्रभर रडत बसेल रे कन्या, मला फक्त तुला एकट्यालाच उदित करायची. ठीक आहे देवा. ही हरभरे या विश्वातल्या समुद्रातल्या जलचराला सुद्धा खाऊ द्यायची नव्हती.
या देशातल्या वानरांना सुद्धा खाऊ द्यायची नव्हती, पशु पक्ष्यांना खाऊ द्यायची नव्हती, रस्त्याच्या वाटसरूला खाऊ द्यायची नव्हती. देवा, पशु पक्ष्यावर जर मी इतकं प्रेम करत असेल तर माझं प्रेम चंद्रसेनावर किती आहे. मला चंद्रसेनाला सुद्धा खाऊ द्यायची नव्हती. देवा, मला चंद्रसेन जर इतका आवडत असेल तर मला तू किती आवडतोस रे, किती आवडतोस तू मला. कडकडाटून मिठी मारली देवानं. सुदामा, मला सांग ना, तू एकट्यानं हरभरे का खाल्ले. देवा, या हरभऱ्यावर दुर्वासाचा शाप होता. या हरभऱ्यावर दुर्वासाचा शाप होता. दुर्वासानं सांगितलं, बेटांनो मला दिले नाही, तुम्हाला दिलेत, तुमचे घेणार नाही, पण जो कोणी हरभरे खाईल त्याच्या दारिद्र्याला सीमा राहणार नाही. तो भिकारी होईल, तो दरिद्री होईल. देवानं सांगितलं, सुदामा मग आपण तिघांना जर वाटून खाल्ले असते तर. ऐक न कन्हैया, अरे ज्याचे मायबाप भाकरी करता करता मेलेत रे, भाकर भाकर करून मेलेत. आज कुठेतरी आपल्या गुरुवर्यांची कृपा झाली म्हणून 2 टायमाला एक झाकणीभर भात त्याला खायला भेटतो रे. इतका गरीब माझा चंद्रसेन आहे. त्यानं जर हरभरे खाल्ले असते तर तो जन्मभर भिकारी झाला असता. आणि ऐक न रे देवा, ऐक न कन्हैया, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे रे, तू भिकारी होता कामा नये. देवानं सांगितलं, सुदामा तू ऐक न देवा, अरे दुर्वासानं सांगितलं या जन्मात तो भिकारी होईल. ते जर म्हणले असते ना जन्मोजन्मी भिकारी होईल, तरी पण मी हरभरे खाल्ले असते, पण तुला खाऊ दिले नसते रे कन्हैया, तुला खाऊ दिले नसते. महाराज, पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, मला षडगुण ऐश्वर्य माझे टिकून ठेवायचं काम माझ्या सुदामानं केलं. सुदामानं केले, सुदामानं केले. याची परतफेड करण्यासाठी गाव तर सोन्याचं दिलं इतकंच नाही, तर जगात सोन्याची गावं असणारे बऱ्याच लोकायला होते, पण सोन्याचा मसनवाटा असलेला हरिश्चंद्र दादा एकच व्यक्ती होता, ते फक्त सुदामदेव होता. सोन्याचा मसनवाटा दिला. महाराज, श्रुतीनं देवाला प्रश्न केला, असं का का देवा, इतके वेळे का झालात तुम्ही, मसनवाट्या सगळं सोन्याचं का दिलं. भगवंताला श्रुतीला बोलत असताना शब्द अपुरे पडले आणि डोळ्यातून जितकं पाणी वाहत होतं तितकं वेगात पाणी वाहत होतं आणि थरथर जगाचा बाप कापत होता. दोन्ही हात हृदयावर ठेवले, श्रुती, ए श्रुती, मी सुदाम देवाला सोन्याचं गावन सोन्याचा मसनवाटा दिला, हे चुलीत घाल. मी सुदाम देवाला सोन्याचं गावन सोन्याचा मसनवाटा दिला, हे चुलीत घाल. हे देण्यासाठी मला श्रीमंत कोणी केलं असेल तर ते माझ्या सुदामानं केलंय. दुर्वासानं दिलेली हरभरे त्यानं न खाता आमच्या दोघांपैकी कोण्या एकाला जर दिले असते तर आम्ही दोघंही भिकारी झालो असतो. महाराज, दारिद्र्य स्वतः स्वीकारलं, पण देव दरिद्री होऊ नये इतका भाव ज्याच्या अंतकरणात आहे, म्हणून गाव सोन्याचं दिलंय आणि ही लोक त्याला आवडतात. पहिल्या कडव्या
ज्याचं दुसऱ्यावर इतकं प्रेम आहे का ती माणसं आवडतात. रावण मारला. रावण मारल्याच्या नंतर प्रभू विमानात बसले. रावणाचा अंत्यविधी झाल्याशिवाय बसले नाही बरं का. रामायणातला गोड शिष्टाचार पहा. हो, कधी कधी काय होते माहिती का, आपण एकच रामायण वाचितो मग आपल्याला दुसरं कळत नाही. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रावण मेल्याच्या नंतर 9 कामं केले. रावणाचा अंत्यविधी पण केला गुरुवर्य, आणि रावणाच्या अंत्यविधीच्या अगोदर एक काम केलं, मंदोदरीला भेट दिली. स्वतःहून नाही, ती भेटी करता आज्ञा मागितली. मंदोदरी भेटायला गेलत्या प्रभू रामचंद्राला. तर रावणाचे 6 नातू जिवंत होते. 6. एक जण म्हणला, मी लय रामायण वाचिलं, मला नाही गवसलं. बाळूला कुठं म्हणलं, मला तुरीच्या पाट्यात गवसलं. वाचेव न सुंबळ्या, अरे आयुष्य कमी पडतं इतकं वाचायला दिले नंदू बाबा. फक्त आपण वाचित नाहीत. जगात प्रत्येक व्यक्तीला वाटतंय घाम कमी निघावून बंडल मोठं भेटा, आणि कमी घामानं भेटलेलं बंडल बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही. मग जे पैसे बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाहीत ते पैसे संसार इचकून टाकतील. त्याच्यामुळे कष्ट केले पाहिजे प्रत्येक क्षेत्रात. महाराज घासलंय, कष्ट केले, आज माणूस राज्य प्रसिद्ध झालाय. कष्ट घासायला पाहिजे कोणीतरी. ज्यानं त्यानं आपोआपली विद्वत्तेला त्याला धार द्या, तिथं तुमचं वजन प्राप्त होईल. महाराज या लोकांनी घासले या लोकांनी, त्यांची साधना केली. त्याच्यातली 6 नातू मंदोदरीला म्हणतात, आजी ज्यानं आमच्या आजोबाला मारलं त्याला भेटायचं कशा करता. मला गरज नाही बरे सांगायची, पण रामप्रभू मला भाविक सांगायचे. भाविक ज्यानं आपल्या आजोबाला मारलंय, माझ्या आजोबाला मारलंय, त्या रामचंद्रांना भेटायचं कशा करता. महाराज आजी किती हुशार होती पहा. तिनं सांगितलं, बाळांनो, तुमच्या आजोबा इतका प्रचंड शक्तिशाली होता, आणि एवढी असताना रामानं मारलाय काय. तुमच्या आजोबापेक्षा रामाकडे शिल्लक काय होतं हे बघण्यासाठी मला त्याला भेटायचंय. कारण माझा पती मारायची ताकद तर कोणातच नव्हती, रावण मारायची ताकद कोणातच नाही. मग तरी पण रामचंद्रांनी वानर सोबत असताना मारलाय. भाऊ तर एकटाच होता, मानवापैकी एकटेच लक्ष्मण होते. बाकी सगळे 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ होते. मग मारला कसा. मला त्या रामात माझ्या पतीपेक्षा वेगळा काय गुण आहे ते बघण्यासाठी मला भेटायचे. आणि सूर्यास्ताला जाणार होता. मला वाटते 3, 3:30, 4 वाजलेले असतील. सूर्य थोडासा ढळलेला होता, आणि 4च्या नंतर सावल्या कोणीकडे जाते आता, पश्चिमेकडे, बरोबर आहे ना. पूर्वेकून माणसं गुंगत येतो, गुंगत येत माणसं. चला, सूर्य ढळलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र बसलेले आहेत. मंदोदरीने एका पवित्र व्यक्तीची अनुमती घेतली, कारण बिभीषण तिथं हजर नव्हते. पण बिभीषणाच्या पत्नीची अनुमती घेतली. माय, मला रामचंद्रांना भेटायचंय. काय बिभीषणाची बायको रेडी असेल हो. तिने सांगितलं, ताई आधी जर कल्पना केली असती तर कपाळावरचं कुंकू संपत नव्हतं. छप, मला विधवा म्हणते, मी सती जाणार आहे.
तिला विधवा कसं म्हणता येईल? महाराज काही लोक स्त्रीत्वाचा पुरुषार्थ तिचा, कोणाचा पुरुषाचा पुरुषार्थ असतो, तिचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ होता. मी फक्त तुझी अनुमती याच्याकरता घेते. कोणी विचारलं कुठं चाललंय नवरा मेल्याच्या नंतर, तर रामप्रभूला भेटायला चालले असं सांग बाकीच्यांना. मी सोबत येऊ का? गरज नाही. धाडशी बाई होती ती. आणि प्रभू रामचंद्राकडे गेल्यात. महाराज जगाचा बाप गालाला हात लावून बसलेला होता. कारण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या मनात शंका होती, आपल्याच्यानं रावण मरण का? ही पंढरपुरातल्या मालकाच्या मनात शंका होती. कारण देवाला काही लोक मारण्यासाठी लय बेजार व्हावं लागलं. कर्ण मारण्यासाठी काय व्हावं लागलं माहिती का देवाला? आपलं भीष्माचार्य मारण्यासाठी काय व्हावं लागलं माहिती? पंढरपुरातल्या मालकाला लुगडं नेसावं लागलं होतं. लुगडं नेसणं म्हणजे हरिश्चंद्र दादा शिखंडी, गुरुवरे शिखंडी, शिखंडी साधं रूप येते. हा, तुम्हाला किती रुपये दिले नंतर तुम्ही होताल महिनाभर? होऊ शकता का तुम्ही? महाराज एवढी पुरुषार्थी काही लोक होते. रावण सामान्य नव्हता महाराज. आणि देव गालाला हात लावून विचार करतोय, मेलाच कसा? आणि तेवढ्या अवकाशात मंदोदरी तिथे आलेली आहे. मंदोदरीची सावली प्रभू रामचंद्राच्या उजव्या मांडीच्या बाजूला पडली. मांडीवर नाही, उजव्या मांडीच्या बाजूला पडली. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचार केला, परछाई पडली, सावली पडली, पण पुरुषाची नाही, स्त्रीची आहे. गालाचा हात काढला, दोन्ही हात छातीवर टेकले, आणि एका स्त्रीची सावली पडली म्हणून त्या सावलीला लोटांगण घातलंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने मंडोदरीच्या सावलीला नमस्कार केलाय. सावलीला बुवा ह्या रामायणात बघू नका, दुसऱ्या रामायणात पाच. हो, सावलीला नमस्कार केला. आणि मग फिरून पाहिलं, माय आलीस? हो प्रभू आले. नाही काय सेवा करू? काही नाही, जे काम होतं ते काम झालं. मला सती जायचंय, येते मी येणार आहे माय, तुला वाट लावण्यासाठी मी येणार आहे. अंत्यविधीला प्रभू हजर होते. पण प्रभू रामचंद्राने मंदोदरीला प्रश्न केला, माझं माय एक विचारू का? तू आलीस आणि परत कशी चाललीस? नाही म्हणे, माझं जे काम होतं का ते कामासाठी मी तुमच्याकडे आलते, आणि ते काम झालं मी तुमच्यापाशी थांबू कशाला? माझं काम संपलं नाही, मी आले, मी परत चालले. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, माय मला तरी कळावं तू काम कोणतं घेऊन आलतीस तर. मला कळावं तुझं काम काय होतं. माझं एकच काम होतं, या विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये माझ्या नवऱ्याला मारायची ताकद कोणातच नव्हती, कोणातच नव्हती. आणि ज्या अर्थी तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलंय त्या अर्थी माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याकडे एक गुण शिल्लक आहे, ते बघायसाठी आलते, ते गुण बघायसाठी आलते. मग प्रभू रामचंद्राने विचारलं, तू पाहिला का? हो, मला 5-6 सेकंदात कळालं, माझ्या मालकापेक्षा तुमच्याकडे एक गुण शिल्लक आहे, आणि तो गुण शिल्लक असल्यामुळे तुम्ही माझ्या मालकाला मारले. माझ्याकडे कोणता गुण आहे? तुम्ही जिवंत स्त्रीला नमस्कार करताल, नवल नाही, परस्त्रीच्या सावलीला सुद्धा नमस्कार करतात, परस्त्रीला आई म्हणतात. हा गुण तुमच्याकडे, म्हणून माझ्या नवऱ्याला तुम्ही मारले. काय राम आहे महाराज. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम हे नाव पडे. जगात जितके पुरुष आहेत, या सर्व पुरुषातला उत्तम पुरुष कोण असेल तो रामचंद्र आहेत, म्हणून पुरुषोत्तम नाव पडे. चला, बाकीच्या सगळ्या क्रिया केल्या. बिभीषणाला समाधी बांधायला लावली गंधमादनाची, हे कामं केली ना देवानं. आणि बिभीषणाला मग सांगितलं, आता तू राज्याचा कारभार कर, मी तुला जयपत्र पाठवून देतो, आणि त्यावेळेला मग तुझा राज्याभिषेक होईल. मुहूर्त काळ ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारू हास्य सगळे येतील, आणि तुझा राज्याभिषेक होईल. मी निघालो. एक विमान दिलं बसायला देवाला. त्या विमानामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, जगज्जननी सीताई साहेब बसलेल्या आहेत, सीता मातोश्री बसल्या. महाराज अजूनही शंका आहे, त्या विमानात लक्ष्मण होते का? मग त्या विमानात जर लक्ष्मण बसले नाही तर मग लक्ष्मण अयोध्येत गेले कशानं? शंका आहे बरं महाराज, याच्यात शंका आहे, शंका आहे. महाराज आपल्याला जर चिठ्ठ्या दिल्या ना कोणी, धोतर पिवळे होते. मी मगाशी काय सांगितलं रवी बुवाला? आपण आरतीत म्हणतो, योगी 28 विटेवरी उभा. नंदुबुवा जर कीर्तन करायला, भागवत करायला, रामायण करायला, शिवपुराणाला खालून चिठ्ठी दिली, 28 युगापासून पांडुरंग उभा आहे, तर त्याच्यातले 11 युग आम्हाला सांगा. त्याच्यातले 11 युग आम्हाला सांगा. काय होईल भरत अण्णा? चालू कीर्तनात विठ्ठल जय जय, नाही आताच नाही, असं होईल का नाही?
म्हणून पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. ऐकूनी कीर्तन नाही, पाहुनी आधी ग्रंथ पाहायचे. विचारू शकते, द्या सोडून. ही लोक सामान्य आहेत, आपली क्यू करतेत. ज्या दिवशी ही तरुण पुढे विद्वान होईल का, ही चिठ्ठ्या द्यायला सुरुवात होईल, त्या दिवशी आपली संख्या किती वाढती का कमी होती. बा विठाला विठाला. मग लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत त्या विमानात होते. पुन्हा एखाद्या कीर्तनात सांगायला तर राहू द्या ती गोळी वापस. घाम याचा सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. राहू द्या ती गोळी पाठीमागे. एक जण म्हणला तुलाच येत नाही, असं समज. तुम्ही हुशार होण्यासाठी एक एक गोळी मागत होत असतो. शोधा शोधा शोधा. घाम आला पाहिजे तुमच्यापाशी कीर्तन करताना, आम्हाला शोधा. आणि विमानात बसून मर्यादा पुरुषोत्तम आणि रामचंद्र निघाले. विमान एका जंगलात थांबलं. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. 2 हार गळ्यात घातले होते, 2 हार. महाराज सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये त्रिजटेने घातली. आणि सुवर्ण कमळाची माळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये. विभीषणाच्या मुलाचं नाव सांगता येईल? किती रामायणकार मेल्यावर सुधरताना तुम्ही सांगा, मला पहिली गोळी घाला. विभीषणाच्या मुलाचं नाव सांगता येईल तुम्हाला? नाही. वा, याच्यामुळे आमचं शिजत आहे. तुमचं काय झालंय, कीर्तनाला दम नाही. काय किडा होता का? काय करणार आहे ते? मी एवढा मोठा खपक्या किडा आणि ते काय करतो माझ्या पुढं. त्याचं बटन कुठे रे? नाही अजय, तू घरचा होतास, तू डिलीट केला असतं. पण घ्यायचे मोबाईल चालू आहेत ना. तुम्ही माझ्या कष्टा दिवशी तू लावला असता पुन्हा, त्याच्यामुळे बंद केलं. विठाला बापू सुवर्ण कमळाच्या माळा होत्या. जेवायचं बरं जाताना पुन्हा. रविवार तुमचं राहिलंय. वाघ जेवणारे जेवत इतकं वाजिल्या. फासोळ्या मोकळ्या होत्या. कुस्ती खेळल्यापेक्षा कुस्ती येईन. ठीक आहे, साधे कधी. बापू चांगलं घर आहे तुमचं. रावणाला ओव्हरटेक केलं तुम्ही. बर, आम्हाला तसं घर नाही भेटावं, निदान सोपे तरी भेटावं. विठाला आनंद. आपल्याला बसायला भेटलं बरं बुवा, याच्यापेक्षा काय करायचं. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही त्या बाईनं आपल्याला चहा द्यायला. ज्या माऊलीची चप्पल पाहायला भेटत नाही रवी आपल्याला त्या माऊलीनं चहा आणून द्यायला. याच्यापेक्षा श्रीमंती कोणती बघता? आपली का जात विचारली का, आपलं का कुळ विचारलंय का, आपले पैसे विचारलेत? फक्त आपण वारकरी म्हणून पाहिले, म्हणून आपण चांगलं वागायला पाहिजे. चला. सुवर्ण कमळाच्या माळा स्वामीजी गळ्यात. विमान थांबल्या गेलं. सीताई साहेबांनी सांगितलं, प्रभू हा परिसर पाहिल्याच्या नंतर अंगाला काटे येते तू माझ्या सतीश बुवा. सीताई साहेब म्हणतात, देवा हा परिसर पाहिल्यावर माझ्या अंगाला काटे येते हो. याच परिसरात रावणानं मला विमानात टाकून नेलतो प्रभू. मला या परिसरात थांबा वाटत नाही. चला, अयोध्येची जनता आपली वाट पाहते. आपल्यावर कृपा करणारी अयोध्येतली लोक कितीतरी आपल्यासाठी उपवास आहेत. महाराज प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्ष गर्भपोटातच राहिले. पारे दादा, लेकरू सुद्धा बाहेर आलं नाही. गर्भातल्या पोरानं विचार केला की ज्या राज्यात देव नाही त्या राज्यात वापस जन्माला यायचं नाही. 14 वर्षापर्यंत गर्भपोटात राहिले. काय काय प्रेम असलो प्रभू रामचंद्रावर. गर्भ सुद्धा पोटात राहिले. आपल्याला एकच 12 वर्ष गर्भ लवला सुखाचार्य. पण अयोध्येमध्ये कितीतरी काही गायी जणल्या नाही, काही गायी जणल्या नाही आणि जणलेल्या आटल्या नाही. अयोध्येत रामप्रभूच्या अगोदर ज्या ज्या गायी जणल्या त्या परत येऊस तर आटल्या नाही, आणि ज्या पोटोशी होत्या त्या रामप्रभू येऊस तर जणल्या नाही. हा अयोध्येतला पुरुषार्थ आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रावरचं हे प्रेम होतं महाराज. हे प्रेम होतं. काय अलौकिक मुद्रा असेल, काय क्रिया असेल महाराज, काय भाव असेल तो, काय नाविन्य असेल ते. महाराज देव येईपर्यंत बाळाला जन्म द्यायचा नाही, आणि या अयोध्येतल्या लोकांना दूध भेटणार नाही म्हणून देव येऊस तर आटायचा नाही. हा
इकून जिजा भीतीला टेकले, जिजा इकून भीतीला टेकले. गावातल्या 7-8 बाया रडायला, बाई कसे दिसायलेत. ती कुंजीजी बसलेली, ही कुंजीजी बसलेली. लगेच भावकीच्या एका बाईनं तुटक्या दांड्यात चहा आणला. किर्लोस्कर इन्नाचा आईल. सगळ्या बायकाला द्याला कसा. जिजीला म्हणले घ्या ना. कसा घेऊ? मी म्हणलं असा घे ना. घटा घटा सुटमिऱ्याचा चहा जिजीने प्याला. जिजा नंदुबा भीतीला टेकिलेली, रुपया लावलेला, उदबत्त्या लावलेल्या. आणि जिजा भीतीला असताना जिजीनं चहा प्यावा. महाराज अयोध्येतल्या गायीनं वासराला जन्म नाही द्यावा. काय आपण बसतो का त्याच्या तराजूमध्ये? काय लायकी आहे का आपली त्या पशुची तरी त्यांच्या सोबत बसायची आपली? हे प्रेम आहे महाराज. आई साहेबांना सांगितलं, प्रभू मला थांबा वाटत नाही तर चला. ऐक ना सीते, सीते ऐक ना ग, तुझ्या गळ्यातली माळ दे ना, दे ना तुझ्या गळ्यातली माळ. आई साहेबांना सांगितलं, प्रभू पूर्ण वनवासात वनवास स्वीकारलाय. माझ्या मैत्रिणीनं घातलेली हार आहे, माझ्या मैत्रिणीनं घातलेला सुवर्ण कमळाची माळ आहे. ही माळ माझ्या घरच्या जावायला द्यायची, माझ्या घरच्या जावायला द्यायची. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, मला उर्मिलेच्या गळ्यात ही माळ घालायची. का? तिनं नवऱ्याला आपली सेवा करण्यासाठी अनुमती दिली. लक्ष्मण उर्मिलेच्या कृपेने आलेत. महाराज ज्याची बायको खट्याळे का, त्यानं सप्त्यातला कोणताच महाराज घरी न्यायचा नाही. गळ्यात शपथ खोटं सांगत. हा, ज्याची बायको भिकार चोट आहे का, सूर्यवंशी, तिच्या नवऱ्यानं कोणताच महाराज घरी न्यायचा नाही. हा, ज्याची बायको उदार सतीच बुवा, त्यानं माणसं घरी न्यायचे. ज्याची बायको सुगरण उदार, त्यानं न्यायचे. महाराज लक्ष्मणजीची, उर्मिला मातेची कृपा होती. महाराज या सगळ्यानं फळं खाल्ले, लक्ष्मणानं का नाही खाल्ले? विश्वाच्या पाठीवर 3च लोकांच्या करंगळीतून अमृत येत होतं. एक इंद्राच्या, म्हणून मानधाता वाचले. मानधाताचा पुत्र स्वामीजी मुचकुंद, भगवंताचे पहिले सेनापती, ते वाचले. आणि तिसरी व्यक्ती सांगतो उर्मिला, जिच्या करंगळीतून अमृत येत होतं. आणि ती परमेश्वराचा एक, तिनं रामप्रभूचं भजन केलं नाही. डोक्यातलं काढून टाका तुम्ही, रामप्रभूचं केलं नाही. ती एकच म्हणायची, पती परमेश्वर आहे ना महा. आणि भगवान प्रसन्न झाले. शिवजी काय देऊ? एकच द्या. माझे मालक वनवासात पाणी पण पित नाहीत, माझ्या करंगळीतलं अमृत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. महाराज हा भारत देशातल्या स्त्रियांचा पुरुषार्थ आहे. म्हणून या देशाची ओळख देशातला पुरुष म्हणून नाही, या देशातली स्त्री म्हणून आहे. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची ओळख ह्या देशाची स्त्री आहे. माझ्या माईंनो, याच्याकरता मी कधी कधी बॉम्ब टाकतो तुमच्यावर. तुम्ही चुका करी जाऊ नका, चुका करी जाऊ नका. बापू, जगात केवढा जरी माणूस श्रीमंत असेल, विद्वान असेल, पोरांना वेळ देऊ शकत नाही. पोरांना त्यांची आई वेळ देऊ शकते. म्हणून या देशाची स्त्री चुकतात. वेळ संपला की बरं त्यांना हाय कवर कवर संघचे फुटल्यावर माणूस पडतो बरं. रोजच्या कीर्तन करायला असंच म्हणत होते का तुम्ही? महाच कोण दुश्मन झाले का माहिती तुम्ही? जाऊ दे चला, मग तरी काय मीटर जळत. येरी भंगिरे 3-3 वाजूस तर मोबाईल इचकायले. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे सकाळीच त्याला बायकून थोतर लाल होऊस तर आणलंय, आणि त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या तुझ्याकडे आल्या तर तू रूम नेन हानीन. विठाला प्रभू, मला हे हार उर्मिलेला न्यायचा आहे, मला उर्मिलेला न्यायचा आहे. की एवढ्या वनवासात मला मैत्रीण चांगली भेटली त्रिजटा, आणि तिने मला सुवर्ण कमळाची माळ घातली. ही माझ्या जावाच्या गळ्यात घालायची. देवानं सांगितलं, शेते ऐक ना, तुला द्यावा लागती माळ, द्यावा लागती. 108 सुवर्ण कमळ सीतेच्या गळ्यात आणि 108 सुवर्ण कमळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यात. दोन्ही मिळून किती झाले? 216. पिंडाला सुपाऱ्या किती असतात? देवबापा आहेत का इथं बसलेले कोणी? पिंडाला सुपाऱ्या किती? सिद्धेश्वर बुवा 16. पिंडाला सुपाऱ्या किती? 16. आजच्या कीर्तनात सांगायची गरज नाही, पण मला पुरावा द्यायची म्हणून. इदन्न मम भय रक्त चंदनो आरक्तः ति भावाति अंगुष्ठादि स्नान भय व्याप्तः पितरोजनः लुप्त पिंडो भय व्याप्तिस्ततेव चः विश्वर विश्वनाथरनाथर भय व्याप्तिस्ततेव चः पुनितो गंगोदको आपांपति तिरायाम सर्व साक्षी भूतायाम देवदेवगणा सर्वां पितृगणास्ततेव च. हे 27 वर्ष पुरे म्हणत होतं. मेमरी कार्ड चांगलं आहे बरोबर, त्याच्यामुळे ते डिलीट होत नाही ना, म्हणून तर मोबाईल मी कमी मेमरीचा घेतलाय.
नाही मला काय, मी एक टेम्पो भर मोबाईल घेईन ना, माहित का पैसे नाहीत का काय नाही. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळे आपल्याला आता लुगड्यावरच मारायचं, आता गाऊन नाही घालणार. त्याच्यावर नको देशील आपल्याला, त्याच्यावर मारायचं. 16 सुपाऱ्या लागतात. फुलं किती आहेत? 216. सतीश बुवा सीताई साहेबाच्या हातातला गळ्यातला हार घेतला. महाराज लक्ष्मी कृपा पात्र हार आहे. लक्ष्मी, श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, म्हणून माणसाच्या प्रत्येक नावाच्या अलीकडे श्री लावल्या जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, बरं, श्री म्हणजे लक्ष्मी. आणि सुदाम देवाला शय शब्द होता. शय म्हणजे दारिद्र्य. हा, ते पुसलं. भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावे, विधी लिखिता ते मोडून लिहिले प्रभूने भीक न मागावे. काय काय ताकद. शय शब्द काढून काढला आणि श्री टाकला तिथं. श्री शब्द लागतो आपल्याकडे. देवानं सांगितलं सीते तुझा हार लागतोच. आणि सगळी फुलं विमानात उभं राहून दक्षिणेकडे तोंड केलं आणि दक्षिणेकडे तोंड करून प्रत्येक श्लोकाचा उच्चार करून त्या एका याचा शब्दाचा उच्चार करून एक फूल असे 216 फुलं खाली टाकून दिले. सीतेनं सांगितलं काय प्रभू, मी काय बोलू तुम्हाला. जाऊ द्या बरं, माझ्या गळ्यातला हार तुम्ही टाकायचा होता, तुमच्या गळ्यातला का टाकला. अयोध्येतल्या लोकांना सुवर्णकमळाचा हार बघा नसता वाटला. महाराज ऐका, भाविक कोणाला म्हणतात. आता प्रभू रामचंद्राने विचारलं सीते ऐकायची मानसिकता आहे का मी हार कोणाला टाकलाय. या प्रांतातून जाताना लंकेश राजा रावणाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी तुला कोणी मदत केली. सीतेच्या तोंडातून वाक्य पडले. एक पक्षी होता, त्याचं नाव होतं जटायू. त्याचं नाव होतं जटायू. सीते ज्या जटायूनं तू वाचावा, तू एका धर्माच्या बाहेरचं कृत्य करणारा राक्षस. एका गोष्टीनं सांगत नाही बरं का, ज्ञानोबराचा एक पुरावा देतो. हे आसो वनिता आपुली कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. धर्माचं लक्षण सांगितलं आनंदीतल्या मालकानं. धर्माचं लक्षण हे आसो वनिता आपुली कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. पुन्हा ऐकतोय. शूद्रा घरी आघवी पक्वान्य हाती बरवी, ते द्विजे केवी सेवावी दुर्बळू झाला. मराल टेकला तरी ते खाच नाही. कशी असू दे आपली पत्नी, भोगिता तेची भली जिया परी. रावण या 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 मार्गातून नापास ठरला रावण. अहो लक्ष्मीपेक्षा सुंदर पत्नी आहे. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. काय वैभव महाराज रावणाचं. तरी पण सीतेकडे पापात्मक दृष्टीनं का पाहलं. आणि हे सीते धर्म बाह्यकृत करणाऱ्या राक्षसाच्या तावडीतून तुला सुटका व्हावी याच्याकरता त्यानं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आणि ज्यानं प्राणाची आहुती दिली त्याचं पार्थिव इथं पडलं ग सीते, इथं पडलं. मी त्याला भडाग्नी दिला आणि त्याला त्याच्या रुष्टतेतून मुक्ती मिळावी, त्याला सद्गती मिळावी. आयन संपलत. युद्ध रामप्रभूचं आणि रावणाचं दक्षिणायन झालतं का उत्तरायणात झालतं. पहिला याचा ठोका पहा. विठाला महाभारतातलं युद्ध कोणी आयनात झालतं, दक्षिणायनात का उत्तरायणात. महाभारत द्वापार युगातलं. मग सांगतो तुम्हाला कृतायुगात त्रेता रामप्रभूचं युद्ध. मला सांगा कौरव पांडवाचं युद्ध कोणी आयनात झालतं, दक्षिणायनात का उत्तरायणात. हा नाही ते सोड, पण युद्ध कशात झालं. शाबास वा. आता 15 मिनिटं कीर्तन शिल्लक. विठाला विठाला. महाराज याच्याकरता चांगले श्रोते पुढे असले पाहिजे. देखुनी दक्षिणायन अति घोर, देखुनी दक्षिणायन अति घोर, भीष्मी ऐकताची उत्तर, काळासी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. हे काळासी सारोनी आदुर स्वशरीर रक्षिले, देखुनी दक्षिणायन अति घोर. 22.5 दिवस लागायचं राहिलं होतं. तै सारोनी दक्षिणाधिपती. आणि मग त्याला सांगितलं ए थांब तिथं, मला उत्तरायणात मरायचंय. म्हणजे दक्षिणायनात युद्ध झालं. रामप्रभूचं युद्ध सांगता येईल कोणालाच नाही सांगताय. मग मी कुठं गुत्त घेतलंय. विठाला विठाला ए मासोत्तरी शांत्यागळी
पवित्र कर्माची नवाळी आता तर्पण विधी आगळी करण्याची ओ त्या रक्त पुष्पाचे निभावे पितर तृप्त लाघवे कुळी उत्पन्न सज जज जय प्राप्त हो. कारण हा एका पवित्र कुळातला होता. मिरे मिरे कश्यपाचा नातू कोण होता जटायू? मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. पैठणचे मालक सांगतात मी जटायूचा मी कश्यपाचा नातू आहे, जटायू नावानं प्रसिद्ध आहे. आणि मग या सर्व सुवर्ण कमळाच्या पाकळ्या लालसर होत्या. कमळ कोणतं आहे? सुवर्ण. त्याचा देठ पिवळा पण पाकळ्या लाल. आणि आरक्त पुष्प देवीला फुल लाल, देवीला फुल लाल, भगवान शिवजीला फुल पांढरं, पांडुरंगाला मंजूळ, गणपतीला लाल आणि पितराला फुल लाल, सूर्याला फुल लाल. पूजेला जर बसले असतील आणि मी पूजा करणारा जर हिशाबात असेल, लाल फुल नसेल तर कुंकवामध्ये फुल बुडवायचं. येती पूर्वां भास्करोस्ततेव चहा प्रकाश देवतां दिवाकरा ततः आरक्त पुष्पम समर्पयामिहि. मग सूर्याकडे ते कुंकू लावून लाल फुल फेकायचं. हा आता देवीला आणि गणपतीला लाल जर फुल नसेल तर ये ऋतुपुष्प तथेव च यत् प्रियजनाय आकाले सतस्रवानाम ऋतुपुष्पम तथेव च समर्पयामि. या ऋतूमध्ये हे जगदंबा हे गणेशा, या ऋतूमध्ये या झाडाला हे फुलं आलेत, आता आमच्याकडे लाल फुल नाही, माफ कर. तथेव च समर्पयामि. हा काल सिद्धांत. चला, फुलाचा देठ पिवळा पण फुलाच्या पाकळ्या लाल. तर्पण विधी केला. महाराज सीतेने विचारलं देवा इतकं कशा करता केलं? सीते या देशातले पक्षी सुद्धा इतके शक्तिशाली आहेत, या जटायून रावणाची अर्धी शक्ती संपील ती. आपलं कापट्य आता इथून पुढे रामापुढे चालणार नाही. आपलं कापट्य मला शत्रूची शक्ती आजमावून घेतली. आणि सीते तुला कोणी नेलंय हे यानं सांगितलं होतं, तुला कोणी नेलंय यानं सांगितलं होतं. तरुणांनो ऐका, उद्या 19 तारीख आली, छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा आहे, प्रगट दिन सोहळा आहे. महाराज नुसती बिल्ली लावून फिरू नका, दाढ्या वाढून नुसत्या चंद्रकोर लावू नका. असं तर लय स्वांगात बी करता येतं लोकायला. पहिला क्रम उद्याच्या 19 तारखेपासून ज्याचे मायबाप जिवंत आहेत, दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडायचं. माझ्या छत्रपतीला वरी आनंद होईल, आई वडिलाचं दर्शन घ्यायचं. तुम्हाला सांगतो, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं दिवसात सकाळी आंघोळ झाल्या पहिलं पप्याच्या बापाच्या पाया पडायचं. जी पप्याच्या बापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडते, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. काय पुण्य नाही तिला. मालकाच्या दर्शनात तिची देवावरी सत्ता. आणि तुम्ही आई वडिलाचं दर्शन घेण्यात ताकद किती माहिती का? युग सांगतो मी एखाद्या कीर्तनात, हे अजय मला आठवण करून दे रे, 15 युग सांगतो आणि पुढच्या याच्यात मग नंतर 13 नंतर सांगतो, पण एकाच दिवशी नसते. सांगू ना आपण दुसऱ्या कीर्तनात. आता यायला कामाला लावलंय, त्याच्यातले 10-11 तुम्ही लक्षात घ्या युग कोणते. त्याच्यातलं एक सांगतो, ताम्रद हो युगो जना. हा बस झालं एक. आता हो याच्यातलं एक सांगितलं, तुम्हाला माहित नसणार. काय सांगू लागलो? हा आई वडिलाचं दर्शन. हा तिथं सांगतो, आई वडिलाचं दर्शन. पुंडलिकरायाने यज्ञ केला नाही, तपश्चर्या केली नाही, भजन केलं नाही, फक्त मायबापाची सेवा केली. 28 युगापासून आई देव जगाचा बाप उभा केलाय. ही दादा मायबापाच्या सेवेची ताकद आहे, इतकी मोठी ताकद आहे. आपण अडचणीत हात घालतो, इचून निघतो, ओरिजिनल करतच नाही. हो आमच्याकडे एका महाराजांनी सांगितलं, 5.5 किलो गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका, त्याच्यामध्ये 1-2 पळ्या तेल टाका, त्याची कणिक मळा, त्याचा दिवा करा, शेरभर त्याच्यात तेल टाका, कणगुळीसारखी वात करा, दक्षिणेकडे तोंड करून लावा, लक्ष्मी येती. ह्या बाईनं दिवा लावला, कच्चून खीर खाल्ली होती, झोपी गेली. 5-25 कुत्रे आले आणि सगळ्या दिवा खाऊन गेले. आणि कुत्र्यानं दिवा खाल्ला आणि तिच्याच दारात संडास केली. त्या दिवशी बोरची मोटर खराब झाली. त्या दिवशी बोरची मोटर खराब झाली, रोजदारा लावून पाणी आणलं, अंगण धुवून काढलं, लक्ष्मी आलीच नाही, उलटे घरातले पैसे रोजदाराला गेले. असं नसतं फुलाबाई, चतुरा, द्वारका, वचाबाई, मंजुळा, असं नसतं बाई. असं केल्यानं जर पैसे आले असते तर मी तिथंच बसलो असतो दिवे लावीत. विठाला सारखं मोठं राज्य कोणतं नाही.
पण या महाराष्ट्रातले 2% लोक बापू फुटक्या कानाचे आहेत. हे भंगिऱ्याचं ऐकत आहेत. विठाला विठाला सीते एवढा मठावर मठ रावण यानं मला तुला दाखिले. हा 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 ते सांगता सांगता राहिलो. 19 तारीख आहे. माझ्या तरुणांनो, तुमच्या बुटाला स्पर्श करून तुम्हाला प्रणाम करतो. तुम्ही गंगेच्या आंघोळी किती केल्यात ते सांगू नका. एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या मुलीला जर एखादा नालायक त्रास देत असेल तर त्याला चोप द्या. हजारो पंढरपूरच्या आणि काशीच्या वाऱ्या केल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त. वेगाच सांगतो बापू, एका माणसानं 70 माणसं मारले. एका महाराजाला विचारलं पाप कशानं संपन? ते म्हणले 7 वर्ष गंगेच्या आंघोळी करा, तुमचं पाप संपल. गुंडलय हुशार होता. ते म्हणलं पाप संपलं कशावर कळावं? ते म्हणले माझ्यासोबत काळा कपडा आहे, त्या काळ्या कपड्याचा झेंडा केला आणि हा झेंडा पांढरा झाला की पाप संपलं. त्यानं 7 वर्ष नाही 12 वर्ष आंघोळी केल्या, झेंडा जास्त काळा झाला. ते म्हणलं 70 माणसं मारले, आता 71वा महाराज हाणायचा आहे. 71वा कोण मारायचा आहे? आता महाराज मारायचा. रागावलं ना ते म्हणला संसारातून पप्याच्या माईच्या लांब काढून दिलं मला यानं चंडाळानं. आणि गंगा नसल्यावर आउटलेट बाहेर आलं तर त्याच्या खाली पण आंघोळ केली. कुठं बी वड्याला कशाला 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 आंघोळी केली 10-12 वर्ष. आणि मग महाराज आश्रमावर राहत होते उंच टेकडीवर. एका झाडाची फांदी ओढली भरत बुवा, हातानं साळली. लोक विचारले कुठं? त्याची सोय पाहतो. 12 वर्ष झालं मला इकडे तिकडे फिरले, त्याची पाहतोच म्हणे. लोक म्हणले महाराज चुलीत घालायचा म्हणे हो महाराज. पाहतोच म्हणे. आडमुठ होतं ते. पहिले 70 मारलेत, 71वा महाराज मारायचा. पण स्वामीजी त्या रस्त्यानं शाळा होती. शाळा सुटली आणि शाळा सुटल्याच्या नंतर एक मुलगी पळत होती 14-15 वर्षाची. ओरडत होती, काय झालं रे? मला ते 10 जण मारायले. वरायचं आता ते जीनच्या पॅन्टी घातलेले, फिटिंगचे शर्ट घातलेले, भिकारी सोसायटीचे अध्यक्ष, मायबाप लोकांच्या कामाला, आणि पिठावर या गावांणारे आवलादी असे टाईट कपडे, उगे टाईट कपडे. हा दादा ते इथं उभा राह. तिला हे दिसू लागलं असं दप्तरी. 12 वर्ष बाहेर फिरलेलं, वाळून गेलेलं, पण ताकद कशी जाईल? तुला कळतं काही? फांदी मी हातानं तोडली. बाई कुराडीन नाही, कुराड लागतच नाही. साळली बी हातानच. अरे बाबा एवढी म्हणून कोण कोणी आले. आता त्याच्यातली काही बऱ्याचे, काही आशे, काही फुसके, काही चोरपमचेर, काही कसे बी 9-10 जण होते त्याच्यात. या म्हणे या. त्याच्यातलं एक जण म्हणे मी एकटाच. हा 10 एकटाच या. 10 एकदाच या. मिश्या गिशा नव्हत्यात ना, ठुईत नत मिश्यान. काय त्या पांदीला अडकल्यात का काय काय माहित. पण ते काय येत निघलं ते फाचत नाही. माझ्या लहानपणी बाप गेल्यावर काढीत होते. त्याचा काही विषय नाही. जाऊ दे आता, कुठं बसायचं ताण घेत. ह्या पण भवळ्या कापायल्यात, त्या काय एसटीला अडकायल्यात का काय संगच हो हो. आणि कपाळ मोठं करून आता कुकू मोठं लावा ना, पण इथं टिकली लावायची. वरी का कोंबडी बसवायची गांडे गोळायला. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, गुण कोणालाच नाही. कोणाला सांगावं जाऊ दे. कुठं बसायचं आपणच काय गुत घेतलं का इतकं भाडायला. जा डोसक्याचे का काढीनत, काय करायचं आपल्याला, कशाला ताण घ्यायचा. हो एखाद्या बाईला राग यायचा आणि ती म्हणायची तुला काय करायचं मी म्हणून कुठं कशा कुठं बसायची विस्तू घेत वटीत. या दहावी पाय बरं काय पाहतो हिनं पुढं. हे त्याला ते त्याला ते त्याला. त्या पोरील म्हणले इथून हालू नकोस. पहिले 70 आणि हे 10. एका चपक्या चपक्यातच 10ची 10 पाडली. लालबुन लाकूड झालं. पहिले 70 आणि हे 10 आणशील महाराज. महाराज हाणायचं जिथा ठाचानं एका टपक्यात गेला पाहिजे महाराज. टपक्यात. नंदुबुवा महाराज असे खुर्चीवर बसलेले, महाराजाच्या पुढे टिपू आहे, त्याच्यावर काजू बदाम. आता महाराजाला दात नव्हते, ते एकच काजू असा. आता त्या पुढच्याचं मन मोठं व्हावं म्हणून ते काजू नुसता चावच ना काजू. आणि संचे बोके वान्यरावानीच घेऊ लागले. संचे भक्त असे वानर कसे ब्रह्मगिरीला ते फुटाने घेतात, महाराजाच्या परातीतले असे बचकेच घेऊ लागले. हो आणि काठी दिसल्यावर सगळी परात्री कमी खिशाईनं काजून बदाम. एक जण म्हणला ते महाराजाला मारायला आलं. महाराजाचं आडमुठे हाणू द्या. गेले भक्त निघून. या असे मोकार सोसायटीचे भक्त केले नाही पाहिजे. हा भक्त चांगले असले पाहिजे. महाराजांना हात जोडले. मार बाबा पण कारण सांग. 12 वर्ष मला फिरले म्हणे तुम्ही.
12 वर्ष फिरिलं. पुन्हा येतो बरं का भाविकावर, पुन्हा येतो, पण शिवजयंती आली याच्याकरता सांगतोय. 12 वर्ष फिरिलं. मी एवढ्या वर्षी आंघोळी केल्या, 70 माणसं मारल्याचं पाप नाही संपलं, उलट 10 मारलेत, 80 झाले. महाराज म्हणले झेंडा पाय ना, तर झेंडा पांढरा झालता. आंघोळी केल्यानं नाही झाला, उलट 10 खून जास्त केले. पण खून कशासाठी केले? या देशातल्या पवित्र कन्येच्या आबरूच्या संरक्षणाकरता केले. त्या पवित्र भारत देशातल्या एका कुमारिकेला आभृतून वाचविलं, याच्याकरता खून केल्याचं पाप संपलं. चांगलं काम केलं की पाप संपत आहे. महाराज हेच पुण्य जटायूला होतं. या देशातील पवित्र लक्ष्मी एका मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. देवानं तर्पण केलं असेल नवल नाही, खांदा दिला असेल नवल नाही, अग्नी दिला असेल नवल नाही. भरत बुवा गेल्याच्या नंतर षण्मास नावाचा विधी असतो, ज्याला 5.5 मास म्हणतात. हे 5.5 मास भगवंतानं एका पक्षाचं घातलंय. त्याचं कारण तो भाविक होता, म्हणून देवाला आवड. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी म्हणजे तुझं नवऱ्यावर जास्त प्रेम का देवावर? द्रौपदीनं सांगितलं देवावर माझं प्रेम आहे, पण नवऱ्या इतकं नाही. नवऱ्या इतकं मी कृष्णावर प्रेम करत नाही. तर उद्धवानं विचारलं, जर तू नवऱ्या इतकं प्रेम कृष्णावर करत नाहीस तर नवरा जिवंत असताना तो पदराकून नाटी फाडली का? मला याचं उत्तर पाहिजे. 9 प्रश्न होते बरं का, एकच उत्तर, एकच देतो, जास्त नाही. मला याचं उत्तर पाहिजे. तुला देव आवडतो ना, पण देवापेक्षा तुला पती जास्त आवडतो ना, मग दादा पती जिवंत असताना बाईनं पदराकून नाटी फाडू नये, मग तो पदराकून नाटी फाडून त्याच्या बोटाला चिंधी का बांधली? मला उत्तर पाहिजे. मान्य करतो द्रौपदी, मी तुला मान्य करतो. महाराज द्रौपदी सारखी भजनानंदी अर्जुनही नव्हता. नंदुबा डोक्यातलं काढून टाका. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर कृष्ण कृष्ण म्हणायचा, रोम त्याच्या अंगावरचे, महाभारत सांगतंय सतीश बुवा. पण अर्जुनाच्या अंगावरचा केस जर खाली गळून पडला तर कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीनं जिथं डोकं इचरलंय ती पिठल्याच्या जागेवर विचारितच नव्हती. म्हणून तिच्या स्वयंपाकात चपात्याला याला दादा पिठले केस निघत नव्हते. हे उठलं की दाताळ कपाटा पुढंच. मग पंख्याच्या वाऱ्यानं पिठल्यात जाय कशात जाय तर चपाती तुटत न. तर म्हणलं त्यानं ती ठेवून द्या महाराज, ती राहू द्या ना, दुसरी खा. अरे म्हणलं दुसरी तर केस निघले. तसं कसं आहे महाराज, आमच्या बायकोला राहाचा लेत ना दे. आणि म्हणलं आम्हाला का वघारी भेटल्यात का काय? लय टामन टीका करी 3 दिवसा इसबाऱ्या कांगो घेतीन, आम्ही का शेपुड्या संलग्न केलीत का काय? काय तिळभर सांगतून इळभर गा तू म्हणलं काय इडपट बनायचे काय? नाही नाही महाराज म्हणले काय असं तू म्हणलं वघारे. बाईनं दिवसात 2च्या व्यतिरिक्त कंगवा डोक्याला लावला नाही पाहिजे. पतीसाठी अपशकुन असतंय. पुरुषानं एकदाच भागवतावर बसायचं तरी लिपस्टिक लावायची नाही माणसाने. हो, पुरुषानं लिपस्टिक लावायचंच नाही. वक्ते बाबा म्हणायचे, माणूस जर जास्त नटत असेल तर तो दिसायला जरी पुरुष असला तर त्याच्यात 20% गुण स्त्रीचा आहे. विठाला विठा
मोठ्यांचं वाक्य सांगतो. काय सांगू लागलो? हा हा के मग द्रौपदीने जिथं डोकं विचारलं का खाली पडलेले हरिश्चंद्र दादा केस कृष्ण कृष्ण म्हणायचे. तुम्हाला एक माहिती आहे का? दुर्योधनाचे गुप्तचर विराट राजाच्या उकांड्याला कान लाईत होते. उकांड्याला हे कधी गेले माहिती आहे का? हे नंतर. पण यायच्या अगोदर पंढरपुरातला मालक गेला आणि द्रौपदीला सांगितलं डोकं विचारायची जागा एकच ठेव. आणि डोकं विचारल्याच्या नंतर तू शेण काढायला जातीस ना, तू शेणाचा एक गोळा शाबीत वापस आणि जाय. आणि जिथं डोकं विचारले त्या गोळ्यानं शेणानं ते गोळे ते केस त्याच्यात घेत जाय. आणि तो गोळा वाळला की जाग्यावर पेटून देत जाय. तुझे केस जर उकांड्यात पडले तर उकांड्यातून कृष्ण नाव निघल. आणि उकांड्यातून कृष्ण नाव निघतंय म्हणजे विराटाची पोरगी इथं आहे आणि विराटाची मुलगी इथं आहे. त्या अर्थी पांडव इथं आहेत. आणि पांडव अज्ञातवासात कळाले की 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष पुन्हा अज्ञातवास. म्हणजे आता द्रौपदी श्रेष्ठ का अर्जुन श्रेष्ठ? अर्जुनाच्या अंगावरचे केस कृष्ण म्हणायचे पण केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणत होते नव्हते. द्रौपदीच्या सर्व अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे आणि डोक्याचे केस भरत बुवा खाली पडले तरी कृष्ण म्हणत होते. उद्धवानं सांगितलं इतकी तू देवाच्या आवडीचे, देव तुला आवडतो. पण आजचं तुझं उत्तर खोटंय, तुला नवऱ्यापेक्षा देव आवडतो. द्रौपदीने सांगितलं उद्धव दादा नाही रे, नाही उद्धव दादा, मला माझे पतीच जास्त आवडतात. मग कपाळाला कुंकू असताना तो चिंदी फाडलीच का? घे उत्तर, घे उत्तर. मला देवापेक्षा माझे पती आवडतात म्हणजे कपाळावरचं कुंकू आवडतंय. तरी मी पदराकून नाटी फाडली आणि देवाच्या बोटाला बांधली. ती याच्याकरता बांधली माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला बांधली. अशा द्रौपदीची भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. महाराज हा तात्विक सात्विक. महाराज विदुर काकाच्या घरचं जर पाहिलं तर विदुर काकाच्या घरचं पाहिलं तर एक लक्षात घ्या महाराज विदुर काकाची नीती जगातल्या प्रत्येक राजकारण्यानं वाचावा. प्रत्येक राजकारण्यानं. बापू पद मिळल न मिळल हा ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग आहे. पण विदुराची नीती ज्याच्या अंतकरणात आहे देव त्याला स्वीकारतो इतकं मात्र लक्षात ठेवा. देव त्याला स्वीकारतो इतकं लक्षात ठेवा. इतका प्रविष्ट विदुर काका महाराज एवढा अधिकार सुलभ हा काकींचा. देव घरी आल्याच्या नंतर उघड्याच पुढे बसल्यात. उघड्या आंघोळ करीतात का? आंघोळ करता करता एक जण म्हणला विदुर काकाची आंघोळ आधी झाली आणि त्यांच्या बायकोची नंतर कशी झाली? शास्त्र सांगतो तुम्हाला. ज्या घरच्या बाईची आंघोळ उशिरा होती पुरुषांची आंघोळ आधी होती का त्या घरची 10% लक्ष्मी कधी बी पळून जाते. भारतीय संस्कृतीतल्या नारीची आंघोळ नवऱ्याच्या आधी झाली पाहिजे. या देशातल्या 18 स्त्रिया अग्नीला हातच लाईत नव्हत्या म्हणजे आंघोळ करायच्या आधी चुलत पेटीत नव्हत्या म्हणजे त्यांनी जीवनभर थंड पाण्याने आंघोळ केली आणि मग चूल पेटून नवऱ्याला गरम पाणी दिलं. अशा 18 स्त्रिया. नाव पुन्हा सांगू, आपला वेळ संपला नंदुबा. आता ओव्हर टाइम आहे. आता ओव्हर टाइम आहे. तुमचा काय अधिकार नाही मला सांगा म्हणायचा. ओव्हर टाइम आहे. माझ्या मनाला करायलो 5 मिनिटं. तर योग असा आला आंघोळ कशी तर दिवस होता 5वा दिवस होता आणि या देशातली स्त्री 6व्या दिवसापर्यंत रजस्वाला असती. निषदो कर्मजया देव कर्मवारजिता प्रसूतो सर्व कालायाम मासा भव द्वय स्थिता. 41 दिवसापर्यंत प्रसूत बाळांतीन डिलिव्हरी झालेल्या स्त्रीनं देवाला पाणी घालू नये, तुळशीला पाणी घालू नये. 41 दिवसापर्यंत हा बाळाला जन्म दिलेल्या स्त्रीचा भाग. आणि मासो भय वटीपत्रा नाम, वटीपत्र म्हणजे मासिक पाळी, याच्यामध्ये 6व्या दिवसापर्यंत ती निषेध असते. 5वा दिवस होता. 5व्या दिवसाचं स्नान घरात करत होती ना, तर बाजूला तर समुद्र होतात ना, पण घरात करत होत्या आणि न्हाता न्हाता बाहेर आल्या. बाहेर आल्याच्या नंतर बोऱ्या बसायला टाकला. आपणच बसल्या. केळं देवानं आणली होती केळी सालटे काढे देवाच्या हातात दिले. आपण खाली. काका आले आणि काकानं आवाज दिला सुलभ हे. पतीचा आवाज लक्षात आल्याबरोबर पदर सावरला मध्ये बसले. देवाला प्रणाम केला. देवा काय तुझ्या घरी अन्न मिळत नव्हतं का रे? एवढ्या पत्नी आहेत तुला, हिच्या हातचे सालटे कशाला खाल्लेस? देवा तू जर मनात आलं तर किडीला केळच लागत नाहीत. त्यानं जर मनात आणलं ना तर किळीला केळच लागत नाहीत. आणि त्यानं मनात आणलं तर किळीला लागलेली किळं वारं सोडून दोरी पिळल्यावानीच किळी पिळत येतात. दोरी कशी पिळीतो आपण? तुम्ही काय हो म्हणू नका, तुम्ही पाहिल्या नाही काहीच नाही. उगाच तुम्ही आपलं ऐकत जा. गिरगावकर सांगायला ते ऐकत जायचं. तर केळीच्या फडामध्ये जर चक्रीवादळ सुरलं ना तर दोरी पिळल्यावानी कोणीकडे केळी फिरत येतं, घडं कोणीकडे पडत येतं, पानं कोणीकडे जाते त्याचा पत्ताच नाही. हे कोणाच्या हातात आहे? देवा तुझ्या हातात आहे. मग ही सगळी सत्ता तुझ्या ताब्यात असताना सुद्धा तू सालटे का खाल्ले?
तू सालटे का खाल्ले? काय देवा घरी नमिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीची, तिथं वनवासात भाजीचं पान मागितलं होतं. इकडेही देवा तू सालटे खा लागलास, कशा करता? काय काय? अरे ज्यांना एक एक बायको येते, नाना प्रकारचे पदार्थ करायल्यात, धपाटे करायल्यात, भेंडुळे करायल्यात, एकत नाही का? हो, गळफाशे करायल्यात. गळफाशे कळत नाही? शेंगुळे माणसं आपले गळफाशे म्हणल्यावर का? शेंगुळ्याला आमच्याकडे गळफाशे म्हणते. शेंगुळे शेंगुळे आहे का नाही? तुकाराम आला ना शेंगुळे शेंगुळे. काय एक एक बायको काय काय करत्या? मी एकदा घरी गेलो, 13व्याचं कीर्तन होतं आणि ते असंच माळकरी मेलं नव्हतं. मी म्हणलं कशाला खायचं, आणि ते केलं कीर्तन आणि मग गेलो होतो आम्ही. घरी गेल्यावर घरचे म्हणले उपाशी झालात का? म्हणलं हो आलो. आणि त्यांनी नाही जीव घातलं का? म्हणलं जाऊ दे ना, कशाला ताण घेते, तू बी नको घालू. इतकं नका असू महाराज. हा हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्या बायकोर घ्यालो, पण हे सगळं तुमचं सांगायला लागलो. हो मग इतकी येडपट असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो. चलो पेस्टले पेस्टले पेस्टले. नाही काम दिलं तर बरं शिकायला ठेवा रामदेव बाबा गुरुवर ये, मी तुमच्या इथं पेस्टन बरंच शिकितो आहे का नाही? इतकी येडी होय. हा लगेच मी तुमच्याकडे आलो असतो बाबा, याचं डवळं काढून टाकलं असतं. चल दे म्हणलं तू हिशाबात आहे बाबा. त्याला म्हणली जेवायचंच का? म्हणलं हो. पोळ्या सकाळच्याच आहेत. म्हणलं कालच्या वाढ. 2च मिनिटात भाजी करते. म्हणलं तुला काय अग्नी प्रसन्न आहे? या बाई असं आडवं बोलायचं नाही. मी 2 मिनिटात भाजी करते. हरभरं भरपूर शेतात वाळलेली भाजी होती, एका परातीत टाकली, त्याच्यावर अशी कोरडी भुरकी आणि चमच्याभर तेल, कालीलन माया पुढं घोळाना. आणि म्हणलं मी का संकरित गाय करे काय येड्यावानी काय विद्या लागलीस. मग एक एक बाय काय तर इतक्या चटकेबाज करीत आता. देवा तुला 16,108 कशा करता सालटे खाल्लीस? देव रडत होता महाराज. जगाचा बाप रडत होता. काका मी घरी आल्याच्या नंतर जिला स्वतःच्या शरीराची आस्था नाही, इतकं माझ्यावर प्रेम आहे, याच्याकरता काकीच्या हातानं सालटे खाल्ले. भाविकाची आवडी देवा करी सेवानीचे प्रीती. महाराज मरत असणाऱ्या गाढवाच्या तोंडात कावड टाकली. सगळे लोक हसत होते. महाराज बिन पायाला फोड आलेत, शरीराची त्वचा बदलली. इतका प्रवास केला तुम्ही, इतका प्रवास केला, आणि देवाला समर्पित करायची कावड गाढवाच्या तोंडात. अरे माझ्याजवळ पाणी असताना जर गाढव मेलं असतं तर 1 कोटी कावडी देवाला अर्पण केले असते तरी पुण्य लागलं नसतं. पण हे देवाचं आणलेलं पाणी जर गाढवाचा प्राण वाजला तर 25 कोटी कावडी देवाला अर्पण केल्याचं सर्वाभूती दया. म्हणून 36 वर्ष लुगडे धुतले. म्हणून बार्त्रिक 36 वर्ष लुगडे धुतले. माय कटाळ ती बाळातपणाला. एका पोरीचे 2-3 बाळातपण झाले ना तर माय म्हणती बबे 2 म्या केले, ती एक सासूला फुकणं म्हण, म्हणजे तुझ्या सासूला करणं म्हण. तुझ्या बापानं माझ्या जीवाचा पोत्रा केलाय. पोरीला म्हणती तुझ्या बापानं माझ्या जीवाचा पोत्रा केलाय काम करू करू, आणि तू हे 2 बाळातपण केलं, तिसरं तुझ्या सासूला करणं म्हण. म्हणजे माईला पोरीचं बाळांपण करायला तिसरं कटाळा येतोय. 36 वर्ष जगाच्या बापानं लुगडे धुतलेत. काय महाराज आवड होती, आवड होती. रामानी सरजू नावाचे 2 पोरं मधात जीव घातलेत. मधात 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 झाडवून होते, नाल्या उपशिनाराचे पोरं मधात जीव घातले. आयुष्यात इतका चांगला भात पाहिला नव्हता. राम सरजू रडत होते, का जेवत नाहीत? आमचे लेकरं उपाशी आहेत. पोटभर जेवा, जाताना बांधून देते, जाताना बांधून देते. काय ताकद महाराज. म्हणून 36 वर्ष त्यांच्याकडे कामाला. देवानं नाव सांगितलं नाही, पाणी भरलं. महाराज इतका राज सुकुमार, त्यानं 2 कावडी आणून टाकायच्या आणि नाथबाबा स्वयंपाक पूजेला बसले. इकडं नैवेद्याचा भात शिजायचा. नैवेद्याचा भात, नैवेद्य काय ठोका येत नाही. चांगल्या सप्त्यात बैंगनाची भाजी केली ना तर खपक्या टोपलं, त्याच्यात पत्रवाळी, मोठी चपाती आणि खपक्या बैंगन. लय बैंगन यायला कळत नाही देवाला बैंगन जमत नाही म्हणून. देवाला नैवेद्य फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी वांग्याचा, त्याच्या व्यतिरिक्त कधीही देवाला वांग्याचा नैवेद्य नसतो. पण आपल्या चांगल्या चांगल्या सप्त्यात बैंगन देठा सगट, देठा सगट. काय 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 करावं, काय काय विचित्रता. आता भात शिजायचा आणि त्या भाताचा नैवेद्य सोन्याच्या ताटात काढायचा. पण तिकडं पूजा चालू असताना श्रीखंड्याला सांगितलं, श्रीखंड्या तुला जेवावं लागतंय. आईसाहेब मालक पूजेला बसलेत, तुला हरिपंडिताची शपथ आहे, तुला हरिपंडिताची शपथ आहे, जेवावं लागतंय. महाराज एकुलत्या एक पोराची शपथ घालून जगाच्या बापाला जीव घालावा आणि पाणी पिऊन गोदावरी मातेच्या पात्रात गेले ना, तिथे गेल्याच्यानंतर देवानं रडावं. गोदावरी मातेने विचारलं का रडता? यशोदेपेक्षा, देवकीपेक्षा, कौशल्यपेक्षा सर्वात मोठे माझ्यावर प्रेम करणारी नाथांची पत्नी आहे.
इतकी दयाळू, तिच्याकरता देवानं गंगेत रडावं म्हणून 36 वर्षे तिचे लुगडे धुतले. करी सेवा निज प्रीती विठोबा कुमार. एकच मिनिट, फक्त एकच, आम्ही सगळं कॅन्सल करणार आहेत. एकच मिनिट. विठोबा रखुमाई, 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 उठून गाओ खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. रामदेव तुकाराम धनशे खाली बसा रे. चला लवकर टाका हार, चला. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय. वेशेकडे दिवसा जाणाऱ्या माणसाला लोक वाईट म्हणत नाहीत आणि संध्याकाळी जाणाऱ्याची हलकीच वाजित आहेत. मला वाटतं ते राजाला तितकं माहीत नसावं. असाच असन गोळ्या संपल्याला राजा. चला महाराज, भालदार, चोपदार, हत्ती, सिबिका, सगळा थाट वैभव वेशेच्या दारात. आणि सांगायला नोकर नाही बुवा. एक चिव 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 करून नाचू लागलं आणि एक खिकी खिकी करून असं अंग खाजू लागलं. तिचे दोनच मित्र होते, एक कोंबड आणि एक माकड. हे काय झालं सांगितलं त्याला. बोलता कुठे येत होतं. तिने खिडकीचं दार लोटल्यावर पाहिलं तर राजाही प्रांती. हुशारबाई होती, बाहेर आली. काय काम आहे माय? 7 महिने पुरली इतका द्रव्य साठा आमच्याकडे, दुष्काळ पडलेल्या 2.5 वर्षाचा. करावं काय? दया सांगतोय, दया. दुष्काळ पडलाय, काय करावं माय? तुमच्याकडं किती महिन्यापुरता साठा आहे? 7 महिन्यापुरता. आणि त्याच्यानंतर यावर्षी पाऊस पडन. पाऊस पडल्याच्या नंतर लवकर येणारं पीक आम्ही पेरू आणि त्यापासून जनता सुखी होईल. तिनं सांगितलं 4 वर्ष जरी थेंब नाही पाळला तरी तुम्हाला मी उपाशी राहू देत नाही. वेश्या. राजाने विचारलं बाई 4 वर्ष पुरे? नाही म्हणले. फक्त ह्या कोपऱ्यातलं हौदातलं सोनं काढून न्या, तितक्यात 4 वर्ष धकन. बाकीची गरजच पडली तर पुन्हा हौद दाखीन. गोळ्या नाही संपल्या बरं माझ्या, मी वाचून सांगतोय. तिचं नाव आहे महानंदा. तिचं नाव आहे महानंदा. मी पुन्हा एक वेश्या वाचली, तिचं नाव आहे कमला सुंदरी. बस झाल्या 2च. सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्यावर ऍक्शन येत असते. तुम्हाला भाटूर भुटूर माहित असते. चांगल्या लक्षात घ्या. ज्याने पुराणानं ज्यांना मान्यता दिली त्यांचं नाव पहा. चांगलं वाची जा, देव तुम्हाला वाचीन. चांगलं ऐक जा, तुम्ही सांगितलं ते देव तुमचं ऐकीन. तुम्ही चांगलं पहा, कृपेनं देव तुमच्याकडे पाहिन. पण देवाला आवडत नाही ते पाहता, देवाला आवडत नाही ती ऐकता, देवाला आवडत नाही ती बोलता. त्याच्यामुळे त्याला आपण आवडत नाहीत ना. त्याला आवडते असं बघत जा, देव चांगलं करील तुमचं.
महाराज ज्या दिवशी राजाला द्रव्य दिलं त्या दिवशी लक्षात आलं आज आपली तृप्ती झाली. आणि त्याच राजाला द्रव्य दिलं त्या दिवशी एका साधूने विचारलं, राजा कोणाचा महाल लुटलाय? एका वारांगणीने दिलंय. महाराज प्रजेच्या हिताकरता, प्रजेच्या दयेकरता माझा नृत्य करून कमवलेलं द्रव्य, नाचून कमवलेलं द्रव्य, स्वतःची इज्जत मातीत घालून कमवलेलं द्रव्य प्रजेच्या सेवेकरता दिलं. सामान्य दया आहे का होई? प्रजेच्या सेवेकरता दिलंय. महाराज साधूला लक्षात आलं अशा व्यक्तीला उपदेश करणं गरजेचं आहे. पण साधू वेशेकडे कसा जाईल? भीती आहे महाराज, चौकट आहे. काही काही गोष्टी हा तू समाजाचा दृष्टिकोन लक्षात घ्या. आंब्याच्या झाडाखाली दारू पिऊन जरी झोपला तर लोक म्हणते त्याला चक्कर आली. आणि सिंधीच्या झाडाखाली ठेस लागून जरी पडला तर लोक म्हणले त्यानं पाणी टाकून प्याला नव्हता. समाज आग्या मावळाच्या माशा येतात. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देते आणि ज्यानं गण लावलं त्याला डसत येतात. समाज आहे समाज. लोक जैसा ओक धरता धरवे ना. लोकांचा काय विचार करता? लोक प्रत्येक वेगवेगळ्या मार्मिकतेने बोलणारी लोक असतात. साधूने विचार केला आपण जावं कसं? आश्रमावर बोलवावी तर वेशा कशी बोलवावी? निरोप पाठीला, पत्र पाठीलं, ताम्रपत्र, वरी शब्द लिहिला. माय दादा आवाज, माय तुम्हाला काही सांगण्याची इच्छा आहे, तुम्हाला काहीतरी सांगण्याची इच्छा आहे. महाराज त्या वेशेनं त्या पत्राच्या पाठीमागून लिहिलं, भरत महाराज मी चंद्रेश्वराच्या मंदिरात भेटायला येईल. काय हुशार बाई होती. भगवान शिवजींचं अधिष्ठान, त्याला चंद्रेश्वर भगवंताचं मंदिर म्हणतात. मी परवाला लिंगेश्वराचं मंदिर पाहिलं की ज्या लिंगेश्वराच्या पिंडीवर राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी डोकं ठेवलं, एका गडावर न जात होत्या आणि लिंगेश्वराला प्रार्थना केली, शिवनेरीपर्यंत मला सुखरूप न्या, शिवनेरीपर्यंत सुखरूप न्या, मला बाळाला जन्म तिथं द्यायचा आहे. आणि हरिश्चंद्र दादा दुसरी मागणी केली. नवस नाही, वारकरी संप्रदायात नवस नाही, मागणी आहे, इच्छा आहे, नवस नाही. नवस हा भंगाऱ्या देवायला असतोय. आपले देव नवस शेंदराचे दैवत केले नवस बोले तयास, नवस बोले तयास, नवस बोले तयास. शेंदराचे दैवत केले नवस बोले तयास, नवस बोले तयास, आमच्याकडे वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर असं प्रमाण दिलं की म्हणायची कोटीची नोट. पुन्हा एक प्रमाणे शिळ्या तांब्याचे बाहुले केले आणि अमुक तमुक त्याचे नाव ठुले, त्याचे निवद पण वेगवेगळे. भक्तायला जे आवडत का जिबीला हराम खोरायच्या ते निवद त्या देवाला, या भडव्याला जे आवडत का नंदुबुवा ते बदनाम केले. ह्यांना आलाय काय नाही देव. विठाला मागणी केली, लिंगेश्वरा मला शिवनेरीपर्यंत जाऊ द्या. स्त्रीला 4 पदर असतात, त्याच्यापैकी एक पदर तिला वटी पदर म्हणतात. आणि त्या वटी पदराची वटी लिंगेश्वराच्या दरबारात केली आणि राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांना सांगितलं, लिंगेश्वरा असा बाळ दे की ज्यानं रयतेचं राज्य स्थापन करावा. रयतेचं राज्य स्थापन करणारा फक्त एकच राजा झाला 6व्या क्रमांकाचा, तो फक्त छत्रपती शिवराय. मातीशी नाळ ठेवून समाजासाठी प्राप्त झालेला अर्थ एक आदला सुद्धा त्याच्यातला खर्चिला नाही. तो एकच राजा झाला 1ल्या क्रमांकाचा, त्याचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा.
महाराज सोन्याला लाजवील इतका ज्याचा मतितार्थ गोड होता, हा तिसऱ्या क्रमांकाचा राजा झाला कनक. ज्याचं नीतिसूत्र आपल्या देशात आजमवते इतकंच नाही, विदेशात सुद्धा ज्याच्या नीतीचे सूत्र आजमवतात त्याला म्हणतात विदुर काका. हा एक राजा. आणि 2 नंबरचा राजा झाला कृष्ण वंदे जगद्गुरु. आणि 6व्या क्रमांकाचा राजा झाला रयतेचा राजा. आपण तितके नशीबवान नाहीत. तुम्ही मी सगळे जरी मेलोत तरी आपल्याला तसा राजा पाहायला भेटणं नाही. छत्रपती शिवराय. कशाला म्हणायचं रयत? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. शुद्ध गाईचं वासरू येते. मग आज गळा खराब झालाय, पण त्यानं धकून नेलं मला कसं तरी. नाहीत मला काही गाता येत नाही. मी स्पष्ट माणूस आहे. जे येत आहे ते सांगा आपल्याला. पुराण कोणतंही सांगा. वानराची 450 नाव पाठ. कोणी एखादी आता सगळ्याच गोष्टी कशाला इचकायच्या आहे का नाही? कशाला इचकायच्या? बस तू का आता तिकडे जाऊन इथं कंबर सोडून तिथं बस तू. दया सांगतोय. चंद्रेश्वराच्या मंदिरात इथपर्यंत आलतो ना बुवा. आणि चंद्रेश्वराच्या मंदिरात भगवान शिवजीच्या कृपेने वेशेला साधू भेटला. आणि स्वामीजी त्या साधून मार्गदर्शन केलं. 2-3 मिनिटापुरतं. अर्धक्षण घडता संताची संगती. महाराज चांगल्या साधूला घासायची गरजच नाही. नंदुबा घासायची गरज नाही. हा लय घंटा 2 घंटे साबणा लावायची गरज नाही. आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. काही वेळापुरता साधू 2-3 मिनिटात उपदेश केला आणि साधू निघून गेले. काय उपदेश भरत बुवा? तितक्या उपदेशाच्या नंतर वेश्या व्यवसाय बंद. वेश्या व्यवसाय बंद. हे तुमचं गाव कधीच लिहिलंय मी. माझे 7030 गाव झालेत, पण मी सांगितले अजून लय लोकांनी तंबाखू पण नाही सोडल्या. बाईनं वेश्या व्यवसाय एक हौद लुटल्याच्या नंतर 4 वर्ष राज्य जगेली इतके पैसे, तरी वेश्या व्यवसाय सोडा. आम्ही चालू कीर्तनात घोंगड्या आमच्या पुढे बसणाऱ्याला पण नरक. विठाला विठाला पश्चाताप व्हायला पाहिजे, अनुताप व्हायला पाहिजे. एवढा मोठा सप्ताह करता. माझं 3रं कीर्तन आहे तुमच्या इथलं. मी म्हटलं काकांना, एकदा मी फार दिवसापूर्वी एका सभा मंडपाच्या अनावरणासाठी आलतो. त्याच्यानंतर गेल्या वर्षी सिद्धेश्वर बुवा, या वर्षी आलो. एवढा मोठा सप्ताह करता. इतक्या सप्त्यात जरी एका बाईनं माळ नाही घातली तर तुमचे पैसे तुम्ही शेगडीव टाकून पेटून दिले असं समजा. एवढ्या सप्ताहामध्ये 5 जर पोरानं माळी नाही घातल्या तर तुमचे पैसे चोरानं खिसा हाणलाय असं समजा. तुम्ही बाजारात गेले पण हाणला गर्दीत तुमचा खिसा. आणि इथं बसलेल्या कोण्या तरी व्यक्तीने एक तरी नियम अंमलात नाही आणला तर तुमचे पैसे फक्त 3 लोकांना श्रीमंत केलं समजा. 1, 2 आणि 3. तुम्ही मोकळेच लांब लांब दाचा ते ऊसातले डुकर. कोणाचा ऊस करंडायला तयार. विठाला ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे त्याला घरच्या पुरती तरी दुधाची गाय असावा. जमीन किती आहे? 100 एकर. दादा एक तरी मसड आणि गाय त्याची इथे गेलेली असावा. 100 एकर मोडरंडीची जमीन. आणि मला म्हणतो दूध प्याचं कंते उंदरावानी थैली धरलेली हातात. म्हणलं मी का बोके आहे काय दूध प्याला? मारतो काय आम्हाला रोगर पाजल्यावानी? 100 एकर जमीन पिकच नाही ना. मोरंडीची जमीन 100 एकर आणि राशनच्या दुकानाला पहिलीच थैली घेऊन
ए, बॉम्बल्या कुठला विठाला 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 100 एकर जमीन आहे चांडाळा तुला मोरंडीची. अरे 4 मोटरा टाकल्या विहिरीचं तळ सापडं ना. एवढं पाणी असताना तुला लागतील इतके गहू पेरीत नाही तर तुला पीक येत नाही. एवढा सप्ताह करून जर कोणाला गुण येत नसेल तर तुमचा सगळे पैसे चुलीत गेले समजायचं. विठाला 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 गुण आला 3.5 मिनिटामध्ये व्यवसाय बंद केला. महाराज आता भेटतो का साधू पुन्हा. स्वतःचं पत्र लिहिलं आणि पत्र राजाला पाठवलं आणि राजाला सांगितलं ज्या साधूनं ताम्रपत्रावर पत्र पाठवलं त्या साधूला पत्र पाठवा. आता मी व्यवसाय तुमच्या म्हणण्यामुळे बंद केला पण पुढे काय करू. साधूनं त्याच पत्राच्या पाठीमागून लिहिलं भजन कर. साधूनं त्याच पत्रावर वेशेला सांगितले भजन कर आणि तिथून पुढे भजन सुरू केलं. आता वेशेसोबत कोण जाईल वा भजनाला. प्रत्येकाला आपापल्या अस्मिता आहे ना, प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे. आपण कसं जावा कसं जावा कसं जावा नियमाची प्रणाली आहे ना, कसं जावा. साधूला पुन्हा पत्र पाठवलं मला कोणी भजनात स्वीकारत नाही मी काय करू. तू एकटीच भजन कर. भजनाला जास्त माणसं असावं काय नाही. हा आपुला तो एक. तू एका देवाचं चिंतन कर. तुझ्या मनानं तू भजन कर. ठाईचं बाई सोनी. तू एका जागेवर बस आणि तू भजन कर. काय भजन करू. साधून 6 श्लोक पाठिले. महाराज वेशीला श्लोक वाचिता येत असतात का. कसं शक्य. महाराज श्लोकासोबत एक साधना पाठिली. साधना दर्भायाम सुजायो यत मधुनानाम शर्करा भयो रसनां कृपा पात्रेषु याम ब्रह्मकन्यास्ततेव च एतदर्भा भजायते नाम वारांगनायत पुनितानाम दिव्य दृष्टिं भजायते नाम नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुक्यान दिले. महाराज दर्भाच्या काळीला मधू लावला. मधू म्हणजे मध. दर्भाच्या काळीला मध लावला. ती मदानं वाळलेली काडी एका पुडीत बांधली आणि सांगितलं बाई या काडीनं जीभ घास ब्रह्मकन्येची कृपा होईल. श्लोक वाचता आले स्वामीजी. श्लोक वाचता आले. श्लोक वाचता आले. काय तिचा वेदांत, काय तिचं आचार्यपण, काय तिचं शास्त्रीपण, काय तिचं पांडित्य. भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगते. भाविक 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 कोणाला म्हणतात. इतकी प्रभूची सेवा, इतकी प्रभूची सेवा, इतकी प्रभूची सेवा. भजन करत असताना ह्या दोघायला बाजूला केलं. तुमचा मला अडथळा होतोय. तुम्ही बाजूला सारखा. माणूस नाही बाई नाही काय नाही. कोंबडन माकड. कोंबडन माकड. महाराज कोंबड्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि वानराच्या माकडाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याला बोलता जरी येत नसेल तर तिच्या डोळ्यातल्या त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचा सांकेतिक अर्थ तिला कळाला. तू पण वेश्या असताना भजन करती. मग आम्ही पशु येत आम्हाला अधिकार नाही का. भजन करण्याचा अधिकार सकळ अशी येते. कलियुगी उद्धार. आणि एका अभंगात आधी करून वेश्या. हा चांडाळाला सुद्धा आधी करून वेश्या. प्रत्येकाला भजन करण्याचा अधिकार आहे. यारे भरते नारी नर बोलावा विचार लगे जिंदा करा भजन पण भजनाचे नियम सांभाळा. त्याची आचारसंहिता सांभाळा. तुम्हाला अधिकार आहे. बराच त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचा सांकेतिक अर्थ कळाल्याबरोबर हिच्या डोळ्यातून पाणी आलं. वानर आणि कोंबड्या एका कोपऱ्यात जाऊन रडत होते. माफ कर नाही म्हणे. पुन्हा गुरुजींना पत्र पाठवलं. माझ्याकडे कोंबडा आणि माकडे. गुरुवर्य धर्मनिरपेक्ष वैकुंठवासी नामनिष्ठ प्रातस्मरणीय वक्ते बाबा कोंबड्याला निषेध म्हणायचे. निषेध म्हणायचे. मग पुराण वाचणारी व्यक्ती आहे ती. हिने साधूला पत्र पाठवलं माझ्याकडे कोंबडे. पुराणात कोंबड जर निषेध असेल तर करावं काय. काय नियम लिहून दिले असतील देवजानी तेवढं काय मी सांगणार नाही. मला टाइम 2 तासाचा आहे. बैल 2 आणि जमीन 300 एकर इतकी पाळी होत नसते. इतकं कुठं कोंबडं सांगत बसू मी तिथं. तुम्ही पुन्हा म्हणताल याच्या इथं कुकुट पालन हे का काय असं इचकिताल ना तुम्ही. पण जाऊ दे मी पुराणातलं कोंबडं सांगतोय हे बाहेरचं नाही.
माकड आहे, अरे ते चंचल आहे. चंचलाचं प्रतीक देत असताना माकडाचं नाव देत असतात. बघा पुराणात कितीतरी श्लोक आले, चांगलं वाची जा, लक्षात येईल तुमच्या. आणि साधूनं सांगितलं बाई त्यांचाही स्वीकार कर. आणि मग तिनं त्यांना बोटानं ताल शिकिला. ती भजन म्हणत असताना बोटानं ताल शिकिला. महानंदेच्या भजनात नाचत असताना कोंबड्याचे नख गेले, नख, वानराचे पंजे गेले. इतकं नृत्य केलं, इतके नृत्य. भगवान चंद्रेश्वराच्या कृपेनं याच महानंदेला विश्वनाथ भेटले. परत बा विश्वनाथ, भाव लागन हो, भाव लागन ना, त्या योग्यतेचा भाव लागन. वेश आहे ती पण भाव लागन. विश्वनाथ भेटले, विश्वनाथ. विश्वनाथाची पूजा. पुजाऱ्याला कळालं वेश आहे. काळ बेकार होता त्या काळात, फार विचित्र काळ होता. आता ते डोक्यात घेऊ नका, डोक्यात घेऊ नका, डोक्यात घेऊ नका. माझ्या लहानपणी गड्याला दुधाची गुंडी जरी वाड्यात नेऊन द्यायची तर त्याचा बूट वाड्याच्या पलीकडे 50 फुटानं काढावा लागायचा. आणि धोत्राच्या आच्या गुच्या सावरून मालकाच्या वाड्यात दुधाची गुंडी नेऊन टाकायला द्यायची. आता चपलाचं बुंडल तुटलं तर मालकाच्या हातात चप्पल घे, मी बैल वळून आणतो. काळ बदलला, काळ बदलला. आता उलटे गडी 2 लाख रुपये एकदाच उचलायलेच आणि त्याच मालकाला खताला दीडीने द्यायले. आर्थिंगच करण हाणलं, आर्थिंगच करण हाणलं. हो, लांब दोऱ्यानं. ते काळ बदलला ना, त्याचा नाही विचार करायचा. तिलाही स्वीकारलं. पूजा करत असताना ह्या दोघांनी रडायला सुरुवात केली. भाव सांगतो महाराज, भाव, भाव सांगतो आणि मग तुमच्यावर येतो. मग पा भाव किती गोड येतं. वानराने आणि कोंबड्याने तिच्याकडे बघितलं. माय, आम्हाला विश्वनाथाच्या मंदिरात येता येईल का? आम्हाला एकटीला सोडून चाललीस? पुजाऱ्याला विनंती केली पण माकडाला आणि कोंबड्याला प्रवेश निषेध. माकडं चंचल असतात, उड्या हाणतात. कोंबडे कुठले तांदूळ हाणतात, कुठेही इचकितात, कुठेही इचकितात, कुठेही इचकितात. कोंबडे तुका म्हणे झाली पुढेची उकरी. त्यांचा धर्म आहे इचकीनं. अजून बी बघा, कोंबडे उकांडे इचकू इचकू नख जातेत पण मधल्या आळ्या कावळा हाणतो तो मागच असतो बसलेला. यानं इचकिले आल्हादित त्याच्या पुढे जाते. इतके एडपट कोंबडे. इचकू इचकू बेजार. 2-2 पायाचे ते बी कोंबडे ना. आपल्यात का कमी कोंबडे आहेत का इचकिणारे? लो इचकायचा नाद काय काय. चला नख जातीन रे येडे होत, कशाला इचकिता. पुजाऱ्याने नाकारलंय. शेवटी काय तिने विनंती केली असेल देव जाणे. माकडाला पायापशी आणि कोंबड्याला कोपऱ्यात जागा दिली. महाराज विश्वनाथाची आरती झाली, पूजा टपली, मंत्रपुष्पांजली. आणि मंत्रपुष्पांजली विश्वनाथाच्या पिंडीवर टाकत असताना पाशुपतारुडायां दंडमुंडातिभयो नाम आरुडो दिशंकायो पंचाननं वयदीप्ति वृष्णिरोरयजयानम् आरुडो गजचर्मायणम् यस्सर्वा पुनीतो न भयानां जाश्वनीला भजायते निशापतियां वृंगाश्रितानां विलेपनं भस्मभयोः क्रीडान्मशानवतः नमो नारायणाय. टाकल्या अक्षिता, मंत्रपुष्पांजली. वानर पायापाशीच उभं होतं. मंत्राक्षदेचा मान अंगावर, विश्वनाथाच्या वानराच्या डोक्यावर, वेशेच्या डोक्यावर. कोंबड वंचित राहिलं. पण महानंदेच्या अंगावर आदळलेली एक अक्षदा तांदळाचा कण त्याच्या पायाजवळ गेला. इतकं हुशार होतं कोंबड, त्याने टपकन तो तांदूळ खाल्ला. मला चांगला प्रसाद टाळायचाच नाही. चांगला, तुम्ही जशी तंबाखू टाळीत नाहीत का तसा चांगला प्रसाद टाळी जाऊ नका. विनंती तुम्हाला, विनंती, विनंती, टाळू जाऊ नका. तिच्याकरता विमान आलं. बरं बुवा, विमानाचे पार्श्वेत सामान्य नव्हते. इथं मात्र निर्बंध लागला. विमान एखाद्या देशाला नव्हतं चाललं. विमान कैलासाला जाणार होतं. आणि कैलास कोंबड्याला कशी परमिशन? हा, कसं शक्य ताई साहेब? नाही 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 नाही. महाराज विमानात बसलेली खाली आली. भाविक सांगतोय, भाविक
इमानदारीनं तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, एकूण एकाची शपथ आहे. जर तुम्हाला वैकुंठात विमान न्यायला आलं, जर आलंच, येणार तर नाही, आम्हाला नाही तर तुम्हाला कुठून, जर आलंच तर तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, कोणाकोणाला बाजूला बसू देता. अरे मला आलंय तू कशाला रेटायला, उतर खाली. ऐका बाईचा भाव, ऐका बाईचा भाव, ऐका बाईचा भाव. महाराज मोठ्या मालकानं 6 श्लोक खर्च केले तिच्यासाठी. तिनं विमानाच्या त्या पार्षदाला सांगितलं, दादा या दोघांना जर मध्ये घेतलं तरच मी येऊ शकते. मला विश्वातल्या कोण्याही व्यक्तीने भजनासाठी मदत केली नाही, पण मी भजन म्हणत असताना रात्र 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 याचे नख तुटायचे, रक्त गळायचं, या वानराचे पाये घासायचे, त्याच्यातून रक्त यायचं. इतकं मला भजनात प्रेम केले. अरे मी भजन केले म्हणून वेशेला विमान आहे? अरे पशु आहेत, निष्पाप आहे, यांना का नकोय? याचे 2 सिद्धांत घ्या महाराज. भजनानं वानर विमानात बसलं, भजन ऐकल्यानं, भजनात नाचल्यामुळं वानर विमानात बसलं, आणि भजनात नाचल्यामुळं कोंबडं विमानात बसलं. भजनाचा पुरुषार्थ तिनं दाखिला. इतकं तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, एवढा मोठा भजनाचा पुरुषार्थ. आणि भरत बुवा दुसरा पुरुषार्थ तिनं जर मनात आणलं असतं तर राजा सुद्धा विमानात नेऊ शकत होती. तिनं मनात आणलं असतं तर शत्रुघ्न प्यादा सुद्धा विमानात नेऊ शकत होती. हा, गुमास्ता सुद्धा विमानात नेऊ शकत होती, महामंत्री सुद्धा विमानात नेऊ शकत असती, राजाची पत्नी सुद्धा विमानात नेऊ शकत होती. नाही, पण ती इतकी गोड होती. मला प्रभूचं भजन करत असताना ज्यांनी मदत केली, इतका भाव तिचा प्राणी मात्रावर होता. आणि महाराज सगळ्यावर इतक्या आवडीचा भाव ओतणारी लोकच त्याला आवडतात. म्हणून मालक पहिल्या कव्यात भाविकाची